नमस्कार मंडळींनो, मी आर्या शेटे म्हणजेच नाटकवाल्याची लेक आणि मी तुमच्या समोर घेऊन आले एक नवीन सिरीज ज्याचं नाव आहे नाट्यदुर्गा आणि त्याच्यामध्ये आपण भेटायला आलेलो आहोत सौभाग्यवती अनुया बाप म्हणजे पूर्वाश्रमीच्या सुनीता बापट यांना. तर त्यांची ओळख आपण त्यांच्याकडूनच करून घेऊया. नमस्कार, मी पूर्वाश्रमीची सुनीता विनायक बापट, मुक्काम पोस्ट कर्ला आणि आताची मी सौ अनुया अवधूत बाम. मी तर म्हणेन की तुम्हाला ओळख द्यायची गरज नव्हती, पण तरी द्यावी लागली. कसं असतं, थोडेसे फॉर्मॅलिटीज करायचे असतात. पण आता आपण ऍक्च्युअल मुद्द्याकडे जाऊया, त्यांना प्रश्नावली विचारूया. आणि पहिला प्रश्न हा आहे की त्यांची नाट्य प्रवासाची सुरुवात कशी झाली आणि तुमचं पहिलं नाटक कोणतं? सांगते. 1973 साली माझ्या नाट्य प्रवासाची सुरुवात झाली. म्हणजे झालं असं की आरसा शील्ड म्हणून एक इथे राधाकृष्ण संस्थेमध्ये एक एकांकिका स्पर्धा होत्या आणि त्यांना आयत्या वेळेला नर्सचा रोल करण्यासाठी मुलगी मिळत नव्हती. अच्छा. आणि त्यावेळेला मी होते बरोबर 6वीला. 6वी किंवा 7वीत असेल, म्हणजे फ्रॉकच घालायचे मी. बरोबर. आणि मग मला त्यांनी विचारलं की ही चुणचुणीत, माझे वडील तिथे जायचे त्यांच्या हॉटेलमध्ये, तर ते म्हणाले तुमच्याकडे कोण आहे का अशी छोटी मुलगी काम करणारी? तशी म्हणाले माझीच मुलगी करेल. त्याच्यामुळे तिला घेऊन याल. मी फ्रॉक मध्ये तशीच गेले आणि आत्ताचं जे श्रीराम चित्र मंदिर जे आहे तेव्हा ते नाट्य मंदिर होतं. हा, आणि तिथे मग मी उद्या एकांकिका आणि आज मी तिथे तालमेला गेले. फ्रॉकातच गेले होते आणि त्याच्यात इंग्लिश वाक्य वगैरे होती. त्या इंग्लिश वाक्यांचा मला काहीही अर्थ कळत नव्हता, पण आपल्याला काम करायला मिळतंय. माझे वडील बरोबर होते आणि त्याने मला वाक्य दिलं नाही, ही सुनीता तू पाठ करायची वाक्य आणि नर्सचा रोल आहे. बरं, त्याने सगळी पांढरी साडी, पांढरा ब्लाऊज, ते सगळी रेडी तयारी केलेली होती माझ्यासाठी. मी पटापट पटापट वाक्य पाठ केली, कारण शाळेत होते त्यामुळे पाठांतराची सवय होती. आणि मग झालं, पाठांतर झालं, तालमा झाल्या आणि दुसऱ्या दिवशी एकांकिका. हा, आणि तुफान गर्दी होती राधाकृष्ण मंदिरात. आणि मी एकांकिकेला त्याने मला साडी बिडी नेसवली आणि मी डायलॉग म्हणायला सुरुवात केली. आता झालं असं की त्याच्यात एक गंमत होती, ती पर्यायाने सांगते म्हणजे पुढे यायला पाहिजे म्हणून, की माझी पहिली सुरुवात आहे म्हणून त्यातली गंमत सांगते. की त्या एकांकिकेमध्ये मला फोन येतो, तर तो मी फोन उचलते. आणि त्यावेळेला काही मोबाईल नव्हते, असे काळे फोन, मोठे डायलचे फोन असायचे, ते फिरवायचे असे होते. आणि मी कधीच आयुष्यात फोन घेतलेला नव्हता हातात, बघितलाही नव्हता. आणि तो आयत्या वेळेला स्टेजवर ठेवला गेला. मला साडी बिडी नेसवली, माझी वाक्य पाठ होती. मी सुरुवात केली, माझा जसा रोल यायला सुरुवात झाली तशी तशी मी स्टेजवर गेले आणि फोनचा प्रसंग आला. तर मला फोन येतो तेव्हा मी फोन उचलला, तेव्हा प्रेक्षकांना खूप लोक हसायला लागली. मला काही कळच नाही, मला हसतायत का काय, कशासाठी काय झालंय. आणि नंतर मग मला कळलं, तेव्हा एक माणूस समोर होता, तो म्हणाला ह्यांचे फोन जरा वेगळे दिसतायत. ते असं का म्हणाला, तर गंमत सांगते की तो जो रिसिव्हर होता तो मी उलटा धरला होता. कानाला लावायचं होतं ते मी तोंडाला लावलेलं आणि तो असा उलटा धरला आणि मी हॅलो कोण बोलतंय, आवाज येणार कसा. बाकी सुंदर, माझं काम अतिशय सगळ्यांना आवडलं. एका दिवसात एका रिहर्सल मध्ये मी तिथे उभी राहिले आणि सगळेजण म्हणाले सुनीता तू खूपच छान काम केलंस. आणि तिथूनच मला असं म्हणजे प्रेरणा मिळायला लागली की अरे म्हणजे आपल्याला हे जमतंय. बरोबर. आणि मग माझे वडील म्हणाले आता सुनीता तुला करायला हरकत नाही, कारण वडील माझे एकदम शिस्तप्रिय होते, ते मिलिटरीमन होते, त्यामुळे त्यांची शिस्त होती पण तेवढीच त्यांना कलेचीही आवड होती. कारण आमच्या गावात त्यांनी पूर्वीच्या काळात इथे गीता जयंतीचा उत्सव सुरू केला होता आणि त्याच्यात ते नाटकं बसवायचे. ते स्वतः मिलिटरीत असल्यामुळे ते हिरोचं काम करायचे आणि त्यांचे मित्र साडी नेसून त्यांच्याबरोबर हिरोईनचं काम करायचे. त्यामुळे त्यांना असं वाटत असायचं की माझ्या मुलीने पण असं रंगमंचावर यावं आणि काम करावं. पण त्यामुळे वेळेला अशी विचारधारणा असणं ही खूप मोठी गोष्ट नाही. त्याचा म्हणजे तुला पुढे येईलच, ते सांगते तुला. तू म्हणतेस ते बरोबर आहे, कारण आम्ही 7 बहिणी. आणि मग ह्या नाटकाला आमच्या एकांकिकेला बक्षीस मिळालं आणि नंतर मग माझा पुढचा SSC मी झाले आणि त्याच्या आतच मला बाहेरून विचारणा व्हायला लागली की करणार का करणार. पण दादा म्हणाले की नाही, आधी SSC पूर्ण व्हायचं आणि त्याच्यानंतर तू काम करायला सुरुवात कर. आणि नंतर मग काय झालं, माझ्या वडिलांचे मित्र त्यांनी रायगडाला जेव्हा जाग येते, हे
76 साली नाटक बसवलं. 76-77चा काळ होता आणि त्यावेळेला आपल्या इथे स्पर्धा भरल्या होत्या, त्या आपल्या म्युन्सिपाल्टीने भरवलेल्या होत्या. त्याच्यात बरीच नाटकं होती, म्हणजे 26-27 नाटकं त्यावेळेला होती त्या काळात. आणि त्याच्यात आम्ही हे रायगडाला जेव्हा जाग येते हे नाटक आम्ही बसवलं होतं. बरं, मी तेव्हा होते 15 ते 16 वर्षाची. बरोबर. आणि आमच्या घरी जिथे करल्यात सगळे रिहर्सलला यायचे माझे वडिलांचे मित्र, आणि माझ्याबरोबर जे काम करणारे होते, म्हणजे मी येसूबाईचा रोल केला होता, माझ्या मोठ्या बहिणीने माझ्या सासूचा रोल केला होता म्हणजे सोयराबाई, आणि माझी धाकटी बहीण तिने राजारामाचा रोल केला होता. आणि माझे वडील म्हणायचे करायचं करायचं, तुम्ही सगळ्यांनी काम करायचं. आणि माझ्याबरोबर जे काम करणारे होते संभाजीची भूमिका ते 3 मुलांचे वडील होते. आणि मी 16 वर्षाचे होते. तर मला प्रचंड लाज वाटायची. त्याच्यात एक असे काही प्रसंग होते की तेव्हा ते हातात हात घेणं होतं. मला ते सगळे बसलेले आणि कधीच सवय नाही अशी. त्याच्यात माझे वडील पण समोर, त्यांच्या सगळ्यांच्या बायका समोर, मुलं असायची, आमच्या ओटीवरच तालीम चालायची. तर मग त्यांची बायको म्हणायची, संभाजीचा रोल ज्यांनी केला होता ते, सुनीता लाजतेस काय, घे हातात हात, मी सांगते. आणि मग मी कसं तरी कापत असे माझ्या पहिल्या प्रयोगाला पण मला एवढं ऑकवर्ड वाटत होतं की कसं एखाद्या पुरुषाला ते एज डिफरन्स खूप असतो, पण नंतर नंतर ते बोलतात मी बाबांसारखा आहे तुझ्या, आपण रोल तर पुरुषाचा नवऱ्याचा आहे ना. अगदी बरोबर, अगदी बरोबर. आणि नंतर मग त्याचे आम्ही खूप प्रयोग केले. त्याही नाटकाला भरपूर बक्षिसं मिळाली. आणि सांगायचं म्हणजे त्या 3 अंकी नाटकात मी येसूबाईचा मेन रोल केला होता. म्हणजे 3ही अंकाने प्रवेश होते, प्रत्येक अंकात प्रवेश होते. त्याच्यात मला इतक्या नाटकात लेडीज मध्ये अभिनयाचं प्रथम पारितोषिक मिळालं. म्हणजे ऐतिहासिक नाटक, पल्लेदार वाक्य. बरं, ती वाक्य म्हणजे काय, मी तुला वाक्य त्यातलं म्हणून दाखवते. प्रत्येक वेळी आकाशातल्या चंद्रबिंबासाठी हात पसरायचे आणि सर्वस्व पणाला लावून झेप घ्यायची, असं कसं बरं चालेल? जमिनीवर चालणाऱ्यांनी मातीशी दुश्मनी धरण्यात काय अर्थ आहे? थोडं रीतिरिवाजांकडे पाहायला नको का? अशी वाक्य होती, अशी खूप मोठी मोठी वाक्य होती. आपलं कौटुंबिक करणं, हे सामाजिक करणं इज इझी, पण ऐतिहासिक बापरे. म्हणजे माझ्याकडे जेव्हा ऐतिहासिक पहिल्यांदा आलं तेव्हा आई मला म्हणे नको, तू नको आधी करूस, कारण आपल्या एक मराठी भाषा वेगळी येते आणि ती भाषेचं लकप खूप. नाही, ऐतिहासिक, पौराणिक आणि सामाजिक ह्या प्रत्येक भाषेमध्ये इतका फरक आहे. आणि तुमच्या म्हणजे आपण जे बोलतो त्याला महत्व आहे. तुम्ही जे उच्चार करता तो जरी उच्चार जरासा जरी चुकला तरी त्याचा अर्थ बदलतो. कारण मराठी भाषा म्हणतात ना की वाकवावी तशी वेळ, तसं आहे ते. आणि मग त्याच्यात एक गंमत सांगते तुला की त्याच्यात मला नथ घालायची होती. तर मग त्या नथ घालायची, इतक्या करल्यातून दुसऱ्या दिवशी प्रयोग, तोपर्यंत माझं नाकच नाही टोचलेलं. तर मग आता करायचं काय? आई म्हणाली कशी घालणार आहेस तू नथ? नथ मिळाली मला आईची, पण मग करायचं काय? तर मी देवाचं नाव घेतलं. हा एक प्रसंग म्हणजे मोठाच प्रसंग आहे. आणि आमच्या देवांच्या समोर अशी एक छोटी खिडकी होती, त्या खिडकीत एक आरसा ठेवला, गोधडीची सुई घेतली, गोधडी शिवायची, आणि एकदा जय गजानन जय गजानन श्रीराम म्हणत अशी नाकात एकदा सुई घातली, चिळकांडी उडाली पूर्ण ह्याच्यावर, आपल्या आरशावर, माझ्या पण ह्याच्यावर, आणि कुणाचं लक्ष नव्हतं. आणि मग एकदा असं केलं मी. आई आली आतून, म्हणजे काय केलंस? म्हटलं नाक, पण ती इथं सुई अडकलेली आतमध्ये, तर ती काढायची कशी? बाई म्हणजे थांब जरा, नको ते उद्योग करून ठेवलेस. म्हटलं नाही, मला उद्या नथ घालायचे. मग तिने हळूहळू हे काढलं, सुई काढलं, तिथे खोबरेल तेल लावलं, जरासं थोडंसं नाक सुचलंच होतं दुसऱ्या दिवशी. नथ घातली आणि नथ घातल्यानंतर प्रयोगानंतर ती नथ काही माझी निघेना, कारण तोपर्यंत माझं नाक सुचलं. तर हा एक मोठा प्रसंग आणि तो अगदी लक्षात राहील असा. पण खूप छान, मला त्या नाटकाने खूप काही भरभरून दिलं, कारण त्याच्यामुळे मी खूप फेमस झाले. कारण ऐतिहासिक नाटकात इतक्या लहान वयात एवढी मोठी भूमिका करायला मिळणं आणि त्याचं आपण सोनं करणं, कारण संधी एकदाच दात ठोठावते, त्याचं माती करायची का सोनं करायचं हे आपल्या हातात असतं. तर मला पूर्ण सगळ्या नाट्य स्पर्धेमध्ये लेडीज मध्ये त्याच्यात पहिलं बक्षीस मिळालं. तर माझं नाव जेव्हा अनाऊन्स केलं त्यांनी, तेव्हा ते म्हणाले की सुनीता बापट, सुनीता विनायक बापट. मी आपली खुळ्यासारखी बसूनच होते खुर्चीत. तर सगळे बाबा जा बक्षीस घ्यायला जा. म्हटलं भला आहे, हो तिथे जायचं. आणि मी बेलबटो वगैरे घालून बक्षीस घ्यायला गेलेली. तर ते म्हणाले आम्ही येसूबाईला बक्षीस देतोय, येसूबाई कुठे आहे? त्याची चेष्टा करत होते माझी. आणि ये बाळा तुलाच बक्षीस आहे. आणि म्हणाले बघा, हिने 15च वय चालू होतं माझं, त्याच्यात हिने
एवढी मोठी भूमिका पेललेली आहे, अप्रतिम काम केलं आणि आज अभिनयाचं पहिलं पारितोषिक तिने मिळवलेलं आहे. तर अशी माझ्या या नाटकांची सुरुवात झाली. आतापर्यंत किती नाटकाचे प्रयोग तुम्ही केलेत? तुला सांगते, गावागावात म्हणजे रत्नागिरी जिल्ह्यात, तालुक्यात जवळजवळ जी खेडेगावं आहेत तेव्हा तिथे उत्सव चालायचे. तेव्हा आपला पावसचा पूल नव्हता, भाट्याचा पूल नव्हता, लाईट नव्हते आणि एकच लालपरी म्हणजे एसटीची बस त्या गावात वस्तीला जायची. अशी मी प्रत्येक गावात लाईनीत माझी नाटकं असायची. जवळजवळ माझी 3,500 नाटकं झाली. आता मी 50 वर्ष रंगभूमीवर आहे. मला आता 66वं वर्ष आहे. आताच ह्या पुढच्या महिन्यात मला 67वं वर्ष लागेल. आणि ती नाटकं म्हणजे तुला सांगते एवढी की आदल्या दिवशी कोणी मला नाटक विचारलं काल कोणतं नाटक होतं तर मला सांगताच यायचं नाही. इतकं माझं ते असं हे व्हायचं की चला आजचं नाटक. आई मला काय म्हणायची माहिती, म्हणजे आता आमच्याकडे गाड्यात आम्ही जाऊन येतो परत, पण आई सांगायची की म्हणते आम्ही जेव्हा नाटक घ्यायचो ना तेव्हा मग काय करायचो की आता समजा काळबादेवीत नाटक आहे तर मग पुढचं नाटक आम्ही आर्यात घेणार किंवा बसणीत म्हणजे पंचक्रोशीमध्ये घ्यायचो बाजूबाजूची नाटकं असं, कारण आम्हाला म्हणजे जायचा यायचा खूप प्रॉब्लेम व्हायचा त्यावेळेला. माझं काय व्हायचं, मी त्या काळात जरा अशी म्हणजे करणारी एकच होते, नंतर स्वाती वगैरे नंतर करायला लागल्या आणि लोकांना मी गाणी म्हणायचे त्यामुळे लोकांना माझा आवाज खूपच आवडायचा. आणि मग ते काय करायचे, अरे ते लोक यायचे दुसऱ्या गावातले, नटी म्हणत तेव्हा, नटीला विचार उद्या आमच्याकडे नाटक आहे, मग त्या तुमच्या हिचं काय नाही, ती गावातलीच आहे. मग मी सांगायचे असं करू नका, तिने तालीम केलेली आहे ना तुमच्याबरोबर. नाही. मग ती पण म्हणायची नाही मी राहीन घरी, मी बघायला येईन नाटक, पण तुम्हीच करा. म्हणजे त्या नाटकाला ते यायचे उद्या नाटक. आणि अशी पण मी नाटकं केलेली आहेत, लोक आग्रह असतो. मग काय करायचंय, त्याच्यात कोणी कंडक्टर असायचे, ते वस्तीला गाडी ज्या गावात असायची ती गाडी तिथून जेव्हा सुटायची तेव्हा ते पुढच्या गावात मला उतरवायचे. ते लोक मला नाहीला यायचे आणि त्या गावात उतरायचं, म्हणजे घरी यायचंच नाही की सकाळी परत त्यांच्याबरोबर तालीम. आणि तेव्हा पुस्तकं नसायची, म्हणजे नाटकाचं पुस्तक नाहीच, एक पुस्तक, परिस्थितीत नसायची लोकांची. एक पुस्तक आणायचं, त्याच्यात माझी वाक्य कापलेली असायची, ती एका कोऱ्या वहीवर दुरेघीवर किंवा ती चिकटवायची आणि त्याच्या खाली कदाचित लिहिलेलं पण नसायचं की आधीचं वाक्य काय आहे. आणि जर लिहिलेलं असलं तर शेवटचं काहीतरी ओळ लिहिलेली असायची, काय म्हणतेस, म्हणजे आधी 4 वाक्य लिहिलेली नसायची. त्याच्यावरनं आम्ही नाटक करायचं. म्हणजे अशी ती चिकटवलेली वाक्य, पहिला अंक संपला, दुसरा अंक सुरू, परत ताई आज जाते, काय म्हणतोस भाऊ, त्याच्या खाली कुणाचं वाक्य काही माहिती नसायचं कसं, म्हणजे मग ती तर कसरत होती. म्हणजे ते आमचं हे होतं, बुद्धिमत्तेची खूप मोठी परीक्षा होती. 3-4 प्रॅक्टिस मिळतायत तर ठीक आहे, पण एका प्रॅक्टिस मध्ये मी, आणि हे तर एक प्रॅक्टिस, ह्याच्यापेक्षा तुला गंमत सांगते, अशी मी नाटकं केले की त्या गावात रात्री नाटक आहे आणि त्यांच्या काही लोक काय करायचे की आम्हाला मिरजेची नटी हवी आहे, आम्हाला कोल्हापूरची हवी आहे, असं करायचे. आणि मग ती यायची नाही. तेव्हा कडकट्ट तारा होत्या, म्हणजे पत्र आणि तारा, तर ती तार करायची कोण असेल ती, की आता मी येऊ शकत नाही. बरं रात्री 8-9 वाजता काय करणार तुम्ही. तर एकदा असा प्रसंग घडला, तुमच्या कासारवेलीचाच प्रसंग होता तो, सांगते तुला. बॉबी पिक्चर लागला होता रत्नागिरीमध्ये आणि तो बघण्यासाठी मी 8-10च्या बसला माझ्या बहिणीला घेऊन ह्या स्टॉपवर उभी होते. आणि तेव्हा टॅक्स्या होत्या, तेव्हा रिक्षा नव्हत्या रत्नागिरीत, फक्त 2 टॅक्स्या होत्या, पिवळा काळा रंग असायचा त्याला. आणि ती टॅक्सी घेऊन अजित पाटील, तुला माहिती असेल ना, ते आले आणि मला म्हणाले, रस्त्यावर थांबवलं नाही मला बघितल्यावर, सुनीता जातेस कुठे. म्हटलं मी बॉबी पिक्चर बघायला जाते. तो पिक्चर राहू दे, तू घरी चल. म्हटलं का, तुला सांगतो तू घरी चल आत्ता. म्हणतो सुनीता आत्ता आमचं नाटक आहे 10 वाजता. म्हटलं काय बोलतोस काय, तू काही कर आणि हे नाटक कर. आणि नाहीतर आमच्या गावाची, म्हणजे त्यांच्या कासारवेलीच्या गावाची ही जाणार आहे. तर ते लोक म्हणाले की आम्ही सांगतील ते पैसे देऊ. आणि बरं गाणी राम गोवेकर संगीतासाठी बोलावलेले. म्हटलं काय करूया, चल. मला म्हटलं मी आले घरी, पिक्चर राहिला. त्याला म्हटलं मला फक्त 3 अंकातल्या भूमिका सांग, की काय आहे, म्हणजे विधवा होते का, लग्न होतं का, तशा मला साड्या घ्यायला पाहिजेत ना. मग त्याने पटपट मला सांगितलं. गेल्यानंतर माझ्या पदरची जी गाणी होती ती 7-8 गाणी मी गोवेकरांबरोबर प्रॅक्टिसने म्हटली. तालमेच्या वेळेला तालीम नाहीच म्हणजे करायला. आणि मी जेव्हा तिथे टॅक्सीने गेले तेव्हा एखादा मंत्री येतो ना, तसे त्याने फटाके वाजवले नाही की नटी आली, आता आपलं नाटक होणार. आणि लोक बघायला नुसती ही गर्दी, फळ्यांचं स्टेज. आणि श्रीकांत पण होतं, श्रीकांत पाटील पण होतं त्याच्यात. मग मी त्यांना काय म्हटलं की तुम्ही प्रॉम्प्टिंग करा. मला हे प्रॉम्प्टिंग, मला पुस्तक पण नाही ना मिळालेलं नाटक,
1 तासात करणार काय आपण, गाणी तर बसवायला हवी होती. मग म्हटलं तुम्ही एक एक ऍक्शन घेऊन ठेवा, की बुरखा असेल त्याने मग बा असं करायचंय, म्हणजे मी समजेन की हा मंदार आहे, तो उदय आहे, तो असा उभा राहील. अशा मीच त्याला ऍक्शन नेमून दिल्या की तुम्ही असं असं करा, म्हणजे मला नावं लक्षात राहतील. कारण त्याच्यातला माणूस कोण आहे तो मला कळणार नाही ना, असे काही रोल होते त्याच्यात. नाटक अप्रतिम झालं, सुंदर. आणि मला त्या गाण्यांसाठी आणि भूमिकेसाठी माझ्या तेव्हाच्या मानधनाच्या दुप्पट पैसे मिळाले बक्षीस स्वरूपातून. आणि ते म्हणाले बापरे तुम्ही आमच्या गावाची इज्जत राखलीत, आणि खरंच आता तुम्हाला सांगतो, आता आम्ही तुम्हाला नेहमीच बोलावलं. म्हटलं नाही नेहमी मी अवेलेबल होणार नाही, कारण म्हणजे खूप नाटकं असतात, पण आज तुमच्या योगाने मी घरात होते आज, म्हणून मी आज पिक्चरचा घाट घातला होता. तर अशी गंमत, अशी मी खूप ठिकाणी गेले. असं ते भगवती किल्ल्यावर नाटक होतं तेव्हा, भगवती का भागेश्वर, तिथे नाटक होतं. आणि माझं सिझर झालं होतं त्यावेळेला, मी बाळंतीण होते. आणि किती अगदी 1.5-2 महिने झाले होते मला. एक असे ओळखीचे ग्रहस्थ आले, शशिकांत लाखड, आणि ते म्हणाले सुनीता, ते कुणाला तरी घेऊन आले तिकडून. म्हणाले सुनीता नाटक आहे. म्हटलं कधी? आज रात्री. म्हटलं माझं सिझर झालाय, मला टाके, तू काय पण कर, आम्ही तुला काय ते बघतो, आम्ही तुला काय करायचं ते. गेले आणि मी नाटकाचं नावच त्यांना विचारायला विसरले, कारण माझ्या डोक्यात की आता मी चढणार आहे कसा तो, तसं ते उंचावर आहे. मग गेले, जरा जरा प्रॅक्टिस म्हणजे गाण्यांची. आणि तो म्हणाला, त्याला खात्री होती की सुनीता करणार. प्रॉम्प्टिंगवर पूर्ण नाटक केलं मी. अतिशय सुंदर नाटक झालं, मला कोणताही त्रास झाला नाही. आणि मी घरी आले, त्याने पण असेच मला धन्यवाद दिलं नाही, आणि म्हणजे तू एकमेव जशी करू शकतेस का. नाही खरोखर हे शॉकिंग आहे ऍक्च्युली. म्हणजे किती, आणि हे असतात जेव्हा असं नाटक संचारताना तेव्हा आपण कोणत्या पण सिच्युएशन नाही. पण तुला मी सांगते, म्हणजे अशी मी आत्ताही तुला 2च प्रसंग सांगितले, असे मी अनेक नाटकं केलेत. एक हातखांब्याला वाहतोय दुर्वांची जोडी, ते तर केवढं मोठं नाटक आहे बाळकोलट. आणि ते सगळे व्यापारी हातखांब्यातले, मापूसकर, जठार, बाळा जठार वगैरे सगळे. आणि सकाळच आले माझ्याकडे, आणि आम्ही म्हणजे झंतुणात उठले पण नव्हते. मी कुठून तरी अशी पहाटे आले होते नाटकाहून. दादाने दारू घडलं आणि काय नाही, म्हणाले आमचं नाटक आहे आज. कुठलं? मला म्हणाले दादा उठ. मी उठले, म्हटलं कुठलं नाटक आहे? तसे म्हणाले वाहतोय दुर्वांची जोडी, ताईची भूमिका. नाही म्हणाले तुम्ही करायचंच बाई काम, काय झालं तरी आमचं नाटक होणं नाही. सगळ्या व्यापाऱ्यांचं नाटक होतं ते, पूर्ण हातखांब्यातलं, हा सगळे मापूसकरांचं दुकान सगळे ते त्याच्यात. गेले संध्याकाळी, नाटक थोडेसे माझी ताईची काय थोडे थोडे रोल हे घेते, डायलॉग घेतले, आणि नाटक अप्रतिम झालं. आणि त्याच्यात त्यांनी असा एक रंगमंचावर प्रत्येक माणूस जो येतो घरात तो पाय धुतो म्हणून एक अशी छोटीशी मोरी गेली होती तयार. तिथे खाली पोकळी होती, त्या पोकळीत आमचा प्रॉम्प्टर बसला होता. आणि मी आले आणि व्यवस्थित पाय धुतले, तो पूर्णपणे खाली भिजला, त्याचं पुस्तक शर्ट सगळं ओलं झालं. नंतर मला आल्यावर म्हणतो सुनीता मी भिजलो पूर्ण. पण नाटक छान झालं, कारण त्याच्यात कृत्रिमता आली नाही अजिबात, वास्तव वाटलं सगळ्यांना. एक विशेष गोष्ट आहे माहितीये, तरी जास्तीत जास्त लोकांनी आतापर्यंत केलं ना, तर 50% लोकांना एक दरवाज्यात नाही ह्या दुसऱ्या बऱ्याच लोकांबरोबर झालंय. आणि दिवाळीचा हा असतो ना त्याच्यात, त्या लावी ते मी निरंजन मध्ये घाले आज तिकडच्या घरी, मग काय मी रडले बिडले, ते काय सांगायला नको आपल्याला, म्हणजे ते ओरिजिनल येतं आम्हाला. काय तेव्हा ग्लिसरीन बिसरीन आम्हाला काही सवय नाही त्याची घालायची. तर सुंदर झालं नाटक आणि सगळे खुश झाले. त्याच्यानंतर मला अनेक वर्ष हातखंब्यावाल्यांनी मला नाटकात काम करायला बोलवलं नाही. ताई तूच पाहिजे होतं आमच्याकडे नाटक करायला. अशी खूप आहेत, पण ह्या काही ठळक मला आता म्हणजे सांगण्यासारख्या अशा खूप गोष्टी आहेत. मजा एकदम. पण रंग देवता आपल्यावर प्रसन्न असावी लागते आणि त्यासाठी आपण चांगलं असावं लागतं, ते महत्वाचं आहे. रंगदेवतेला कधी आपण विसरायचं नाही अजिबात. हे माझं नाहीये काही, हे तिचं आहे सगळं, तिने दिलेलं मला हे आहे. प्रत्येकाकडे कला आहे, कलेचं. तुम्हाला तुमचं आवडलेलं सगळ्यात नाटक कोणतं? माझं हे रायगडला जेव्हा जाग येते, ते मला खूप आवडलंय. आणि त्याच्या खालोखाल अजून एक आवडलं, म्हणजे त्याचे आम्ही खूप प्रयोग नळपाणी योजनेसाठी कोतवड्याच्या मुंबईत वगैरे केले होते. म्हणजे तेव्हा मला सगळे लेखक आणि कवी यांच्यासाठी जयवंत दळवीनी तो आमचा चांदणे शिंपीतचा हा प्रयोग मुंबईत लावला होता. आणि 2-3 थिएटरना तो प्रयोग झाला. आणि तेव्हा आपले गीते साहेब होते निवडून आलेले, तर त्यांनी खूप तिकीटं म्हणजे खपवून लोकांना हे केलं होतं. आणि भरपूर म्हणजे इतके मंगेश पाडगावकर, सुरेश खरे, भरपूर सगळे लेखक आणि कवी
सकाळी प्रयोग, रात्री प्रयोग, दुसऱ्या दिवशी प्रयोग, तिकीट लावून. आणि तेव्हा त्या नाटकात जे मधुकर जोरडमल काम करायचे तर ते त्या नाटकाला आले होते आणि जयवंत दळवींच्या घरी मला राहायला मिळालं त्या नाटकाच्या वेळेला. गोव्याची टीम होती तर तिकडे गोव्याला पण मी नाटकाला जायची नाटक करायला. तेव्हा ते म्हणाले की सुनीता बापटनाच बोलवायचं आपण काम करण्यासाठी. ती मनोरमाची भूमिका, खूप मोठे डायलॉग आहेत त्याच्या आणि प्रत्येक अंकात 3-3 प्रवेश आहेत त्याच्यात. त्यामुळे अप्रतिम नाटक आहे ते. म्हणजे आजही मला कोणी सांगितलं तर मी एका रिहर्सलवर सहज उभी राहू शकते त्याच्यात आरामात अगदी. तर ते मला खूप आवडलेलं नाटक. त्याचे आम्ही बरेच प्रयोग केले. अनेक सगळ्या ग्रुपमधून पण मी त्याच्यात कामं केले कारण तो रोल माझा खूप जणांनी बघितला होता. त्यामुळे खूप लोक मला बोलवायची त्या नाटकासाठी. मनोरमा म्हणजे ते एक नाव पडतं ना मनोरमा. आता येऊया आपण, म्हणजे एक असतं की बाबा मी माझ्या आई बाबांकडून शिकले तर माझ्यासाठी ते माझे गुरु आहेत. बरोबर. तर तसे तुमचे गुरु कोण? खरं सांगितलं तर माझे गुरु कोणी नाहीये. मी कुणाकडे शिकायला गेले नाही. पण तुला सांगते की मला लहानपणापासून म्हणजे मला जेव्हा समजायला लागलं की धडा वर्गातला, आम्हाला गड आला पण सिंह गेला असा एक धडा होता मराठी शाळेत. तर मी काय करायचे, आमच्याकडे झोपाळा खाली आणि आम्ही 7 बहिणी. तर माझ्या छोट्या छोट्या बहिणींना मी समोर बसवायचे. आईची नऊवारी साडी मी झोपाळ्याला बांधायची. काहीतरी एक डोक्यात कन्सेप्ट की नाटक करायचंय. मग तेव्हा मी तर किती लहान होते, मी 4थीत वगैरे असेल, 3री-4थीत. आणि त्यांना सांगायचे मी हे केलं की तुम्ही टाळ्या वाजवायच्या. आणि मी ती 1 घंटा अशी वाजवायचे आणि मग ते डायलॉग म्हणायचे साडी वाजवत आणि त्या माझ्या बहिणी काही करत नव्हतं पण त्या अशा मस्त टाळ्या वाजवायच्या आणि म्हणायचे छान अक्का. त्या अक्का म्हणतात मला, मस्त मस्त छान मस्त काम केलं असतं. मला ते काम काय तर म्हणजे ती एक आवड होती माझ्यात. म्हणजे सुप्त असते ना आपली सुप्त कला. आणि त्याच्यानंतर मग हे अचानक मला बोलावलं गेलं. तुला म्हटलं ना बोल झालीस का पहिलं, म्हणजे राधाकृष्ण. आणि त्याच्यानंतर रायगड. मग रायगडच्या वेळेला आम्हाला कोण कोण असे येत असत आमच्याकडे शिकवायला. तर त्यांनी मला थोडंसं हे केलं. तर त्याच्यात अविनाश फणसेकर, आता ते नाहीयेत, त्यांनी पण आमच्या बरोबर शिवाजी केला होता. म्हणजे शिवाजी स्टेडियम जे आता मारुती मंदिरचं आहे त्याच्या उद्घाटनासाठी आम्ही रायगडला जेव्हा जागे ते आमचं त्यांनी खास इथे लावलं होतं. त्याच्यात फणसेकर, अविनाश फणसेकर हे शिवाजीचा रोल करत होते. माझी बहीण सोयराबाई आणि मी यशूबाई. म्हणजे आमची होती ती बाकीची सगळी जवळजवळ टीम 30 होती. त्यामुळे फणसेकरांचं एक मला, नंतर पुढे मी राज्यनाट्याला पण बऱ्याच प्रयोगात त्यांच्याबरोबर काम केलं. नंतर सुहास भोळेंबरोबर मी काम केलं. त्यामुळे त्यांचंही मला दिग्दर्शन मिळालं. मग त्या नाटकाला जे जे दिग्दर्शक असतील त्यांचं थोडं मला दिग्दर्शन मिळालं आणि त्याचा खूप फायदाही झाला. रमेश कीर, आपल्या रमेश अकॅडमीचे रमेश कीर जे, तर त्यांनी आणि आम्ही एक नाटक बसवलं होतं. ते हिरोचं काम त्याच्यात करत होते. रत्नाकर मतकरींचं ते नाटक होतं आणि ते आमचे मुंबईला प्रयोग झाले. रवींद्रला मला वाटतं आमचा प्रयोग होता आणि मतकरी पहिल्या लाईनीत बसले होते येऊन. त्याच्यात तो माझा हिरो होता रमेश कीर आणि मी. आणि ते अप्रतिम नाटक झालं. त्याच्यात आम्हाला दोघांनाही बक्षीस मिळालं. मुंबई सारख्या ठिकाणी जाऊन आपल्याला स्पर्धेत बक्षीस मिळणं आणि अंतिमला मे बी तुम्ही पहिल्याच होता असाल स्पर्धेत नाटकात काम करणार आणि मुंबईला सुद्धा. तर तेव्हाचे ते परीक्षक मला म्हणायचे काय करतेस तू रत्नागिरीत राहून, तू इकडे ये, इथे तुला एवढं प्रोटेक्शन मिळेल. बरं झालं तुम्ही नाही गेलात. नाही माझं आयचं नव्हतं. इथे राहून मला बरंच काही मिळालं. तुमचा खूप मोलाचा वाटा आहे की रंगभूमी अजून चालते, खूप मोठा प्रश्नच नाही. आणि त्याच्यानंतर रंगभूमी आहे, म्हणजे मी रंगभूमीवर आहेच अजून. पण अजून एक तुला मधला टप्पा सांगते की त्याच्यानंतर आपल्याकडे 1978-19 दरम्यान आकाशवाणी केंद्र सुरू झालं. तेव्हा पुरुषोत्तम दारव्हेकर आणि आणखीन कोणतरी नाव वाजलेले असे ऑडिशन घ्यायला आले होते. तर त्यावेळेला मी ऑडिशन पास झाले आणि नंतर मी एवढी संभवनाट्य केली आकाशवाणी. तेव्हा आकाशवाणी हेच माध्यम होतं मनोरंजनाचं आणि त्याच्यात मध्यवर्ती भूमिका मला मिळायची. म्हणजे ऑल स्टेशन, ऑल महाराष्ट्रात सगळ्या आकाशवाणीवर ती नभोनाट्य लागली आमची आणि त्याच्यात मध्यवर्ती भूमिका मी करायची. म्हणजे मला अगदी रात्री पण असं कळवलं जायचं किंवा कोणतरी सांगायला यायचं की उद्या आपलं हे करायचंय रेकॉर्डिंग आणि कॉन्ट्रॅक्ट असायचं. ते जर मी नसेन घरात तर मला मिस व्हायचं माझं. तर मग कोणतरी निरोप पाठवायचा आणि उद्या तुम्ही आकाशवाणीत या. आणि असं होता होता मी आत्ता काही 10 वर्षापूर्वी पूर्ण आपल्या जिल्ह्यात, रत्नागिरी जिल्ह्यामध्ये परत ऑडिशन झाली आमच्या आकाशवाणीवर आणि पूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात मी एकमेव ए ग्रेड आर्टिस्ट आहे आकाशवाणीची. म्हणजे त्याच्यात कसं होतं त्या आकाशवाणीच्या त्या टेस्टमध्ये की ती टेस्ट इथे फक्त रेकॉर्ड केली गेली आणि दिल्लीला पाठवली गेली.
त्याच्यावर तुमचं नाव नसतं. ओके. आणि तुम्ही व्हेरिएशन्स देऊन त्यातला काही रोल स्वतः तयार करायचे होते. तर मी एक अगदी छोट्या मुलीपासून आजीपर्यंत असं एक मी स्वतःच लिहिलं होतं त्याच्यात. आणि काही त्यांनी स्क्रिप्ट दिली होती, ती अनाउन्सर मुंबईचे आले होते, त्यांच्यावर वाचायची होती. आणि ते दिल्लीला रिनॉन आर्टिस्ट समोर बसवतात आणि त्याच्यातनं मला एकटीला ए ग्रेड आली दिल्लीहून. ते एक मोठं माझं हे आहे, म्हणजे आकाशवाणीवर झालेलं माझ्या कलेचं सार्थक. कारण ज्या कलेसाठी मला खूप आवडायचं, कारण दृक आणि श्राव्य हा खूप फरक आहे ना. ते सगळं श्राव्य असतं आणि आपण नाटक करतो दृक असतं. जेव्हा आपण आकाशवाणीवर नाटक करतो तेव्हा तुम्ही दरवाजा उघडलाय, मी जाते हा, तर ते असं माईक समोर बोलून नाही चालत. मी जाते हा म्हणजे तो शब्द फ्लो असा फेकला जातो त्याच्यावर. आणि जवळ रडायचं कसं, ऍक्च्युअली खूप कसरत आहे मग. हा खूप, म्हणजे रडतो आम्ही जेव्हा त्याच्यात, तेव्हा इकडे आम्ही हसत असतो. तिथे ऐकताना खूप छान वाटतं आणि आम्हाला इतकं हसायला त्यानंतर आई गेले का असा काही रोल असेल तेव्हा. त्यामुळे मी ते शिकले खूप. आणि अभिवाचन म्हणजे काय हे तुम्हाला त्याच्यातनं कळतं. आता मी शिकलेला नवीन शब्द आहे की नभोनाट्य. नभोनाट्य, श्रुतिका, नभोनाट्य श्रुतिका. तेव्हा ते इतकं जिवंत झालं पाहिजे तुमचं की लोक तेव्हा रेडिओ कानाशी लावून बसत असत, अरे आज कुठचं नाटक आहे. आणि मला इतके लोकांचे म्हणजे रिप्लाय यायचे. फोन नव्हता तेव्हा, पण पत्र टाकत असत आकाशवाणीला, हा की सुनीता बापट, अनुया बामणचं अप्रतिम काम झालं, ती श्रुतिका परत लावा. म्हणजे मुंबईतनं सुद्धा असं लावलं जायचं आमचं ते रेकॉर्डिंग परत. पूर्ण महाराष्ट्रात सगळ्या ऑल स्टेशनवर ते आमचं नाटक लागायचं. असे 100हून जास्त श्रुतिकांमध्ये मी कामं केली आणि आता मला ए ग्रेड मिळाली. कॉंग्रॅच्युलेशन. ओके, सो नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया की तुमच्या वेळची नाट्यसृष्टी आणि आताची नाट्यसृष्टी त्यातला बदल काय? बदल आहे, म्हणजे दोन्ही बदल आहेत त्याच्यात. आता पूर्वीच्या काळात काय होतं, टेक्निकल बाजू ह्या एकदम एवढ्या स्ट्रॉंग नव्हत्या. म्हणजे एकतर ते लाईटच नव्हते, बत्तीवर नाटकं केली जायची, वाहनं नव्हती जायला. म्हणजे मी सांगते ना तुला, इथून भाट्यात होडी, इथून पुढे मला तो तऱ्या, मग तो अर्ध्याच पाण्यात ओहोटीवरतीवर असायचं, मग मला एवढ्या पाण्यातना जायला लागायचं पुढे चिखलातून. मग पुढे बैलगाडी नाहीला यायची, कारण पुढचा पूल नाही, मग पुढे बैलगाडी नाहीला यायची. बैलगाडी गेल्यानंतर मी नटी बैलगाडीत बसली म्हणून ते पुरुष माझ्याबरोबर बसायचे नाहीत बैलगाडीत, ते बैलगाडीबरोबर धावायचे. मी म्हणायचे, अहो तुम्ही का धावता, तुम्ही बसा. पुढे कंदील लावलेला असायचा गाडी. तर हा एक फरक आहे. आता तुम्हाला कुठलीही वाहनं बोलावली तरी मिळू शकतात. तुम्ही स्वतः बायका आता चालवतायत गाड्या, किंवा गाडी न्यायला येते तुम्हाला, 2 व्हीलर चालवली जाते. तेव्हा गावात 2 व्हीलर सुद्धा नसायची, अशी वाहनं असायची. लाईट्स नव्हते. मग कुठेतरी पुढे पुढे जनरेटर चालू झाले. तर इथे नाटक आहे तर कुठल्या तरी मळ्यात पाठीमागे तो जनरेटर लागले जातात, धाड 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 आवाज यायचा. आणि मग त्याच्यावर त्या लाईट जे असायचे ते लागायचे. मग मध्येच त्याच्यात जर ते डिझेल का पेट्रोल असेल ते पडलं नाही तर त्या डिम व्हायचे ते लाईट. मग मी एखादा प्रसंग असा अगदी डोळ्यात पाणी आणून म्हणते, दादा दादा नको ना जाऊ तू. किती म्हणाले, थांबा जरा लाईट येऊ. असं बत्तीच्या वेळेला तर अनेक वेळा घडायचं. इकडे आंब्याचं झाड, इकडे अजून कसं तरी झाड, त्या झाडांचा आधार घेऊन फळीचं स्टेज. बरं, ते पोकळ खाली चिरे, बरोबर, पलीकडनं प्रेक्षक असे वाकून बघायचे, त्यांना दिसत, किंवा ये जा पण व्हायची खालून, स्टेजच्या खालून, म्हणजे पोकळ ना ते. आणि मग आम्हाला ग्रीन रूम नाही. आता ग्रीन रूम ह्या असतात, सगळीकडे रूम असतात, चांगली थिएटर बांधलेली आहेत गावागावातून. मग तेव्हा झाप लावत असत. आणि त्या झापाला माहितीये ना, मध्ये मध्ये ते भोकं असतात, आणि त्या भोकात असे डोळे लावून बाहेरचे प्रेक्षक बघायचे. नटी आतमध्ये साडी. ह्या मुद्द्यावर मी काय करणार, माझी चादर घेऊन जायचे, बरोबर माझी स्वतःच काहीतरी फोल्डिंग सतरंजी घेऊन जायची, आणि मातीत बसायला लागायचं, सारवलेलं असायचं. आणि मग ते लावायचं, ते काय अडकायचं नाही त्याच्यात, अजूनही लावतो आम्ही. आणि मग ते साडी बदलायची, आणि मेकअप आपला आपण करायचा. मेकअप म्हणजे तेव्हा तसा असा थापला जायचा. तर त्याच्यातली एक तुला गंमत सांगते. इथे धडक म्हणजे शंकर कृष्ण असे लाल निळे निळे चेहरे, आणि इतकं बडवायचं. आणि त्याच्या आधी एक अशी प्रथा होती, एकीकडे चूल असायची, तिथे चहा उकळत असायचा, त्याच्यात दूध नाही, कोरा चहा प्रत्येक अंकानंतर. आणि एकीकडे नापिकाला बोलावलेलं असायचं, म्हणजे न्हाव्याला, आणि तो सगळ्यांची दाढी मिशी करायचा स्टेजच्या मागे. म्हणजे ते तिथे येऊनच त्याने करायचं. आणि मग ही प्रथा अजून चालते आहे इथे चांदेराई साईडला वगैरे, तिथे चालते. आणि एकदा अशी गंमत झाली की काही ग्रुप ना काय व्हायचं की मला पैसे द्यायला जमते जमवायचे कसे तरी, दुसऱ्या लेडीजचं काय. मग ते काय करायचे, पहिल्या अंकात तो माझा भाऊ, आणि दुसऱ्या अंकात भावाचं लग्न होतंय,
म्हणून कोणतरी दुसऱ्या अंकात त्याचं लग्न होतंय, तर तिलाच तो साडी बिडी नेसवून तिला वहिनी करायचे माझे, असं करायचं. तर एकदा असं झालं आणि तो भाऊ मेलेला दाखवलाय आधी पहिल्या अंकात एक, आणि तो दुसऱ्या भावाची बायको म्हणून घरात येतो. मग ताई म्हणते की दादा गेला, आता तू तरी भाई लग्न कर. मग तो म्हणतो ठीक आहे. मग तो पहिला जो दादा वारलेला आहे तो लेडीज, त्याला मी साडी वगैरे नेसवायचे. आणि झालं असं की तो जो नाभिक होता तो एक अंकानंतर गेला घरी निघून, आणि त्या दादाची मिशी आणि दाढी काढायची साडी तो नेसला, साडी मेकअप सगळं झालं, पण ह्याचं काय हे. तर मग त्याला शोधत, त्याला तसं घर लांब होतं, बरं कंदील घेऊन जायचं त्याला आणायला, तो ताणून झोपला घरी जाऊन. आता काय करायचं. मग अशा वेळेला मला गाण्याचा आधार मिळायचा. मी गाणी भरपूर म्हणायचे. लोकांच्या आग्रहास्तव 3 गाणी असली तरी मी 5 गाणी 6 गाणी म्हणायचे. मग मी त्यांना म्हटलं की तो येईपर्यंत मी एक गाणं म्हणते, पदरची वाक्य घातले, अमुक तमुक असं काय काय बडबडले. आणि नंतर मग त्याला म्हटलं की तरी सुद्धा तो काय आलेला नाही. मग आता म्हटलं आत गेले, बापरे काहीतरी करून ठेवायला हवं आता, माझ्या नवी बहिणीचा गृहप्रवेश होणार आहे. आणि आत गेले, म्हणलं काय झालंय, म्हणाले नाही अजून आलेलं नाही. मग तू आता तो पदर असं डोक्यावर घे आणि आत ये. ते म्हणाले निघालेत घरना. तोपर्यंत म्हटलं तो असं डोक्यावर पदर घेऊन मी म्हणेन इतकी लाज कसली. मग तो आला, म्हणाले त्याच्या पुढे म्हटलं तू पटकन जा आणि दाढी मिशी करून ये. मग त्याने असं पदर ओढलं, त्याच्याबरोबर त्याचा नवरा म्हणजे तो जेंट्स दोन्ही आत आले आणि मी ती सगळी वाक्य घेतली. एवढं लाजायचं कशाला, बरं असू दे, आतमध्ये चल देवाला नमस्कार करूया आणि तुझं साखर देऊन तोंड गोड करते, चल बघू आतमध्ये. आणि मी त्या दोघांना आत घेऊन गेले. तोपर्यंत तो आला, हुश, तो समोर साडी नेसून बसला, मिशी दाढी आणि मग तिथे मेकअप थापून मग मात्र तो पदर पिनप बिनप करून तेवढ्या वेळात मग तो दाढी करेपर्यंत परत मला आनंद झाला. म्हणून मी परत एक गाणं म्हटलं, वसंत अजीवनी हा बहरला, आनंदाचा सुगंध सुटला, वसंत अजीवनी हा बहरला. असं 2 कडव्यांचं गाणं. तोपर्यंत त्याची दाढी वगैरे मिशी करून झाली, मेकअप झाला आणि मग मी पुढे आले आणि मग परत पुढचे अंक सुरू. तेव्हा त्या लोकांना एवढंही वाटलं की बापडबाईंना आपण बोलावलं म्हणून त्यांनी आज आपली लाज राखलं नाही, तर केवढा मोठा प्रसंग होता. कारण कसा येणार तो स्टेजवर, कसा येणार, असं अनेक वेळा काय काय गमती घडलेल्या आहेत. अशा खूप गमती. आता रेग्युलरली आपण बघतो म्हणजे अनेकशा अडचणी सुद्धा येतात नाटकाला जाताना. बरोबर आहे. तर मग अडचणी म्हणजे आपल्या ज्या फिनान्शियल वगैरे आहेत त्या आहेतच, पण मी म्हणेन की आपल्या ज्या फिजिकल अडचणी ज्या आपल्याला येतात, बरोबर, तर त्यावेळेला तुम्ही त्याचं कसं काय मॅनेज करायचं. नाही, तेव्हा मी काय करायचे, देवळात जायचे नाही, बरोबर, आणि नाटक करायचे मी. आणि मग ते पेन वगैरे असं मग तरी पण तुम्ही एवढं सगळं हँडल करत सगळं आता आम्हाला तो थोडंसं म्हणजे आम्ही हे सांगतो सार्वजनिक नाटक असायचं ना, त्यामुळे त्याला पण आता आम्हाला तेवढं फ्रीडम आहे की म्हणजे मी स्वतः बघते ना, मी स्वतः सांगते की नाही बाबा मला पिरियड्स आहेत, बरोबर, आज तुम्ही प्रॅक्टिस घेऊ नका, किंवा आज मी बाबा बसेन थोडा वेळ असं करेन. पण त्यावेळेला तुम्ही त्या म्हणजे तेव्हा असतं ना की बाबा हे सांगणार तरी कसं. बरोबर आहे, असं झालेलं आहे माझं. आणि अडलेल्या वेळेला मी कधी बघितलं नाही, ते काही पाप लागलेलं नाहीये मला, कारण त्यांची मी बाजू सांभाळून घेतलेली आहे. आणि अगदीच मला जेव्हा डाऊन तब्येत असायची तेव्हा मी सांगायचे की म्हणजे आधी नाटकच घ्यायचे नाही मी त्यावेळेला, कुणाला कधी फसवलं नाही. ते एक मी मोठं पथ्य सांभाळलं की आयुष्यात इतक्या नाटकांना मी आयत्या वेळी जाऊन कामं केली, पण कधी दिलेला शब्द पाळला नाही. असं मी कधीच केलं नाही. खोटं नाटक सांग, आज माझी तब्येतच बिघडले, आणि ते जर तुम्ही सांभाळलं ना तर तुम्ही खूप लोकप्रिय होता. आणि असं करायचंच नाही म्हणजे कुठल्याही लेडीजने, असं मला वाटतं. तुम्ही लोकांना फसवू नका, त्याने एवढा खर्च केलेला असतो त्याच्यासाठी, आणि मग त्यांचे शिव्याश्रम आपल्याला लागतात. तर मॅडम तुम्हाला काय वाटतं की आताच्या महिला कलाकारांनी या क्षेत्रात कोणती काळजी घ्यावी. आता बघ, सोयी सुविधा सगळ्या झालेल्या आहेत, पण मला असं वाटतं की आधी महिला कलाकारांनी काम करताना स्वतःला मनाच्या आरशात आणि खऱ्या आरशात निहाळून बघावं, आणि आपल्याला हे झेपणार आहे का, आणि त्यातली पथ्य पाळायला जमणार आहेत का आपल्याला, हे पहिला पूर्ण विचार केला पाहिजे. आणि तरच त्या या क्षेत्रात टिकू शकतात. की मला नटायला मिळतंय, मला सुंदर मेकअप करायला मिळतोय, छान छान कपडे घालायला मिळतायत, म्हणून मी नाटकात काम करते, हे असता कामा नाही. तुम्ही त्या भूमिकेचा अभ्यास करा, त्याचं वजन काय आहे भूमिकेचं पूर्ण नाटकात ते ओळखायला शिका,
आणि याला आपण सूट आहोत का, म्हणजे मिळतंय म्हणून करायचं नाही, की माझी फिगर त्या रोलसाठी सूट आहे का. बरोबर. नाही तर तुम्ही नाही म्हणायला शिका. ओढून ताणून चंद्रबळ होता का म्हणे, मग लोक नावं ठेवतात, काय आली, काय नटली होती. तुला एक सांगते, एखाद्याचं नशीब असं एक नाटक आहे, त्याच्यात ती ताई एकदम गरीब दाखवली, ठिगळं वगैरे लावलेली. पण एका नाटकात असं झालं की ती जी ताईची भूमिका करणारी मुलगी होती, तिने इतक्या सुंदर साड्या नेसलं. अरे म्हटलं, हिने काय केलं नाही विचार भूमिकेचा. म्हणजे तो तुम्ही वाचता ना, ते वाचता, ते काय वाचता तुम्ही, पुस्तक आधी 3-4दा वाचा, त्याचं वाचन करा, मनन करा. ते थिंकिंग जेव्हा होईल ना तुमच्याकडून, तेव्हा तुम्हाला कळेल की आपली भूमिका काय आहे. बरोबर. आणि मग शब्द कसे उच्चारायचे, आपली डायलॉग डिलिव्हरी कशी असली पाहिजे. मग आता बाबा आहे तर बाबांजवळ कसं बोलायचंय आणि भावाजवळ कसं बोलायचंय, ही जी आवाजातली व्हेरिएशन्स आहेत ती तुम्ही स्वतःहून आणायला शिका. आता भरपूर कार्यशाळा असतात त्याच्या, पण त्याच्यासाठी तुम्ही ओंकार साधना करा सकाळी उठल्यानंतर. एक वाक्य 10-10 मूड मध्ये बघा, म्हणून 10-10 व्हेरिएशन्स मध्ये बघा. म्हणजे तुला मी उदाहरण सांगते. काय म्हणताय, कुठे निघालात, काय म्हणताय, कुठे निघाला, काय म्हणताय, कुठे निघालात, काय म्हणताय, कुठे निघालात, काय म्हणताय, कुठे निघालात तुम्ही, काय म्हणताय, कुठे निघालात. याला म्हणतात व्हेरिएशन्स. हे आपणच आपलं डेव्हलप करायचंय. बरोबर. आणि ते आलं ना तुम्हाला एकदा की तुम्ही कुठचीही वाक्य चांगली म्हणू शकता. असं आहे की विचाराचा मंत्र आणि कृतीचं तंत्र असेल तर आपल्या आयुष्याचं यंत्र हे चांगलं चालायला लागतं. तेव्हा ती जी काही आपल्याला एक काय म्हणायचे अट्रॅक्शन्स असतात, तर त्याला तुम्ही भुलू नका. बरोबर. म्हणजे छान छान कपडे, मग कुठेतरी वाह्यात बोलणं, खळखळून हसणं. खळखळून हसा तुम्ही, पण कुठेतरी नाही. मग थोडंसं अंतर ठेवून वागायला शिकलं पाहिजे. जरी तुमचे ते फ्रेंड असतील तर तुमचं वजन कसं राहणार त्या ग्रुपमध्ये. मग तो अहो जाहोवरून अरे तुरे देतो, नंतर हळूहळू खांद्यावर हात ठेवायला लागतो आणि मग त्याचे विपरीत परिणाम त्या लेडीज अभिनेत्रीला नंतर भोगावे लागतात आणि काहीतरी हातून वावगं घडतं. बरोबर. तेव्हा तुम्ही जेव्हा तालमेला जाता किंवा त्या ग्रुपमध्ये जाता, तेव्हा तुम्ही अभिनय करण्यासाठी जाताय. तुमचे संबंध चांगलेच असले पाहिजेत प्रत्येक ग्रुप बरोबर, पण त्याला एक सीमारेषा ठेवा. बरोबर. आणि एक लक्षात ठेवायचं, मी हे प्रत्येक ठिकाणी माझ्या मुलाखतीत आवर्जून सांगते की लेडीज अभिनेत्रीने अंगावरचे कपडे कधीही कमी करू नका. कुठली ऍडजस्टमेंट काम करण्यासाठी मिळवू नका, करू नका. हा, म्हणजे मला काम करायचंय, मला एवढे पैसे हवेत, मग चल मी हे असं नाही. हे जर तुम्ही केलं तर तुम्हाला लोक मानत नाहीत, तुम्हाला पाठीमागून लोक नावं ठेवतात. म्हणजे माझ्या इतक्या वर्षांच्या कालावधीत तू जर कुठे फिरलीस तर माझ्याबद्दल तुला काय ऐकायला मिळालं असेल हे तुला माहिती आहे. त्यामुळे ही जर तुम्ही पथ्य पाळलीत सगळी, आणि 24 तास मेकअपची आवश्यकता नाहीये. जेव्हा तुम्ही बाहेर जातात, ज्या ठिकाणी जाताय, ते आपण कशासाठी जातोय तिथे तेवढाच मेकअप करा. तसं पण प्रॅक्टिस करून करून मेकअप निघून जातो. हा, आणि प्रत्येक वेळेला मेकअप करून समोर बसण्याची काही गरज नाही. एरवी आपण नाटकात पण 3 तास मेकअप करणारच आहोत. त्यामुळे ही काही पथ्य सांभाळली पाहिजे आणि थोडीशी आपली वागणूक जी आहे त्याला पण थोडा आळा घातला पाहिजे असं मला वाटतं. की थोडंसं प्रसंगावधान, म्हणजे स्त्रीची नजर जी असते, मला वाटतं की नाटकात काम करणाऱ्या मुलींची नजर तर परिपक्व झालेली असली पाहिजे. की समोरच्याचा स्पर्श, समोरच्याची नजर ही आपल्याला कळलीच पाहिजे. आणि ती जर तुम्हाला कळत नसेल तर तुम्ही अभिनेत्री नाही असं मी म्हणेन. असं म्हणतात. आणि महिलांना तो एक सेन्स असतो, तो नॅचरल आहे, निसर्गतः दिलेला आहे. तिच्याकडे पेशन्स आहे. अभिनेत्री तेव्हा ही तुम्हाला जर पथ्य तुम्ही पाळलीत ना, तर हे क्षेत्र अजिबात वाईट नाहीये. नवीन नवीन मुलींनी त्याच्यात डेव्हलपमेंट करून, त्यातले कोर्स करून तुम्ही यायला मुळीच हरकत नाही. फक्त टिकून राहणं, बरोबर, टिकाऊ का टाकाऊ हे आपण ठरवायचंय. आता काही वर्ष काही चेहरे समोर येतात आणि नंतर मग ते निघून जातात. कारण काही चुका होतात त्यांच्या हातून, काही घडतं. आणि पेशन्स ठेवायला शिका. स्ट्रगल कशाला म्हणतात की एक आत्ता मला प्रयोग मिळालाय, त्याच्यानंतर दुसरा प्रयोग आहे, तो मधला जो काळ असतो त्याला स्ट्रगल म्हटलं जातं. बरोबर. मग त्या काळात तुम्ही काय करताय. बरोबर. हा, मग त्या काळात तुम्ही शिकलं पाहिजे, वाचलं पाहिजे. आधी वाचन संस्कृती नष्ट व्हायला लागली आपली. तेव्हा ही जी रील किंवा तुमचा मोबाईल
चादरीच्या आत घेऊन आई म्हणते मोबाईल काय बघते, झोप आता. हो आई मी झोपले. तो लाईट दिसत असतो, आईला फसवतो. आणि आत्ताच्या महिला म्हणजे आया ज्या आहेत त्यांना पण थोडंसं सांगेन की मला यातलं काही कळत नाही असं म्हणू नका. तुम्ही पण अपडेट व्हा. तुम्ही मोबाईल शिका. म्हणजे मुलं आपली काय करतायत, मुली आपल्या काय करतात समजेल, हे आपल्याला समजेल. हे काही मोठेपणाचं लक्षण नाहीये की मला काही कळत नाही म्हणून. आणि कोणालाही काही शिक्षणाला वय नसतं. तुम्ही कधीही मोबाईल शिकू शकता. आणि मोबाईल जरूर वापरा तुम्ही. ते शाप का वरदान असं विचारल्यानंतर खूप वरदानं पण आहेत त्याच्यात, काही शापच नाहीये मोबाईल. तुम्ही त्याच्यावर जे चांगलं चांगलं आहे ना ते बघू शकता युट्यूबवर. फालतू काहीतरी बघण्यात, दुसऱ्याचं स्टेटस किंवा दुसऱ्याचं काय ते फेसबुकवरचे हे बघण्यापेक्षा तुम्ही काहीतरी चांगलं वाचा, उपयोगाचं बघा. त्यातली एक डायरी घाला. त्या डायरीत त्यातली चांगली वाक्य लिहून ठेवा की जिथे तुमच्यात अजून एक ह्याच्यात कला आहे की अँकरिंग तुम्ही करू शकता एखाद्या कार्यक्रमाचं. तर असं जेव्हा ते बघता ना त्यातली काही वाक्य लिहून ठेवायची, ती तुम्ही तुमच्या अँकरिंग मध्ये घालू शकता, गुंफू शकता. तर असं बरेच फायदे आहेत. तेव्हा मोबाईल मध्ये बरोबर आहे. आणि काळानुसार जायला शिका, पण बंधन ठेवू. स्वतःवर स्वतःचं बंधन घाला. लोकांनी सांगून उपयोग नाहीये की आपण कुठल्या फॅमिलीतून आलोय, आपलं बॅकग्राऊंड काय आहे, आपल्या आई वडिलांना याच्यामुळे काय झळ सोसणार आहे का, त्यांना सोसावी लागणार आहे का. हा सगळा विषय जो आहे ह्या महिलांनी लक्षात घ्यायला पाहिजे. बरोबर. आणि पेशन्स ठेवून आपण याच्यात उतरायला मुळीच हरकत नाहीये. ऍडजस्टमेंट मी करावी लागतेच ह्याच्यात, पण वाहवत जायचं नाही कुठे. सीमारेषा ओलांडायची नाही. आपणच आपल्याला एक लक्ष्मण रेषा घालून द्यायची. म्हणजे तुम्ही कितीही मोठं होऊ शकता ह्याच्यात आणि नाव कमावू शकता. आता त्याच्यानंतर आपण जाऊया की मंडळ म्हणजे प्रत्येक हौशीची मंडळी आहेत, तर काय काय, प्रत्येक नाही म्हणणार मी, काय काय असे पण अनुभव येतात जे वाईट येतात. त्यांचा दृष्टिकोन महिला आर्टिस्टकडे बघायचा थोडासा वेगळा असतो. बरोबर. तर मग त्याच्याबद्दल मंडळांना पण थोडासा संदेश द्या आणि महिलांना सुद्धा तुम्ही काय सांगू शकता. नाही, मी हे अनुभव सुद्धा घेतलेले आहेत काही ठिकाणी. माझा एक अनुभव सांगते तुला. एका ठिकाणी फार पूर्वी असंच एक नाटक होतं आणि त्याच्यात कंसातली वाक्य तो लक्षात ठेवून आला होता हिरो माझा. तर मला जरा थोडी लोक घाबरायची, पण तो थोडं घेऊन आला होता. आणि त्यामुळे तो कंसात लिहिलेला आहे की तो खांद्यावर हात ठेवतो असं. आणि तो जरा मला जवळ ओढायला लागला. मी त्याला बाजूला गेलो आणि असं शेवटी मी पेशन्स ठेवला आणि नंतर शेवटी बोलले, लांब राहून बोलता येत नाही का तुम्हाला. स्टेजवर आत गेले. आतमध्ये म्हटलं तुमचे कोण आहेत, ग्रावकर, त्यांना बोलवा इथे, पुढचा अंक होणार नाही. मी निघाले बॅग घेऊन. ही ट्रिक मला मम्मीने पण दिली. कोण जर असं आणि ते माफी मागितली नाही आणि म्हटलं आधी दारू पिऊन रंगमंचावर यायचंच नाहीये. नाही, कंसात लिहिलं. म्हटलं कंसातली बाकीची वाक्य तुम्ही पाठ केलीत, डायलॉग जे आहेत ते पाठ केलेत का, कंसातला फक्त तयार करून आलात तुम्ही की तिच्या खांद्यावर तो हात ठेवतो, पुढे ओढतो असं आहे का. तेव्हा मग त्याला खूप माझी माफीच मागितली नाही त्याने. अगदी पाया पडतो तुमच्या, पण आता हे नाटक होऊ दे पूर्ण. मग नंतर मात्र तो तसे प्रसंग होते तरी तो जवळ आला नाही. आणि असा एक माझा ब्रँड तयार झाला की सुनीता बापट, अनुया तापट आहेत त्या. असं झालं तरी चालेल, लोक घाबरली पाहिजेत आपल्याला. आणि असाच तुम्ही एक आपला काहीतरी तयार केला पाहिजे. असं. आता मी तुम्हाला बोलेन की म्हणजे तुमचा एक प्रवास. आणि तू असं म्हणालेस तसं की मंडळांचा दृष्टिकोन, तर त्यांना असं काय वाटतं की आम्ही पैसे दिले म्हणजे मग हिच्याजवळ आम्ही काही करायला मोकळे. तर मग गाडी नेणं आणणं, मग तेव्हा सुद्धा आपण अंतर ठेवून किती बसायचं गाडीवर. म्हणून तुला ते मगाशी म्हटलं ना की भान ठेवून बोलणं. बरोबर. किंवा तिथे गेल्यानंतर सुद्धा जास्त वाहवत न जाणं, की प्रत्येक कृतीतून तुम्ही त्यांना तुम्हाला ते ओळखलं पाहिजे त्याने की ही बाई तापट आहे, हिला हे आवडत नाहीये. आणि रोखठोक बोलायला शिकायचं. हे मला आवडत नाही, पैशासाठी कोणतीही ऍडजस्टमेंट करायची नाही. आणि मंडळातल्या लोकांनी पण हे लक्षात ठेवलं पाहिजे की जशी आपली आई, जशी आपली मुलगी, जशी आपली बायको, तशीच ही एक स्त्री कलाकार आपण बोलून आणलेली आहे. जरी आपण तिला पैसे दिले तरी आपला मालकी हक्क तिच्यावर नाहीये. तर तिला जो रिस्पेक्ट द्यायला पाहिजे तो आपण दिलाच पाहिजे, कारण ही रंगभूमीची सेवा करण्यासाठी तिथे आलेली आणि आपणही तेच करतोय. तेव्हा सगळ्यांनी असा जर कोणाचा दृष्टिकोन असेल तर त्याच्या दृष्टिकोनातून कोणी बघू नये अभिनेत्रीकडे. आणि जर कोणी बघितलं असं तर त्या अभिनेत्रीने त्याला ठोसाच ठोसा दिला पाहिजे. हे लक्षात ठेवायचं. साहजिक. आता मला ना इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे की तेव्हा आता आम्हाला मानधन एक रेंज वाढलेली आहे, पण तेव्हा तुमचं पहिलं मानधन किंवा त्यावेळेचं मानधनाची रेंज सांगते तुला. खूपच इंटरेस्टिंग, म्हणजे मला सांगायला आवडेल तुला हे, की जेव्हा मी गावागावातून नाटकाला जायचे तेव्हा तिथे सत्यनारायणाची पूजा असायची खूप गावात. आणि सत्यनारायणाच्या पूजेसाठी नाटक किंवा लग्नाची पूजा आहे म्हणून नाटक. तर तो काय करायचा, लग्न झालेला जो मुलगा असेल
त्याची बायको, त्या बायका तिला घेऊन पुढ्यात बसायच्या प्रेक्षकांमध्ये, ती अशी अगदी खाली मान घालून बसायची लाजत लाजत. आणि दुसऱ्या दिवशीच नाटक, पूजेचं नाटक, आणि तो म्हणायचा, बाई माझ्या बायकोचा शालू नेसा ना नाटकात. त्याला ते जाम आवडायचं, म्हणजे माझ्या बायकोचा तुम्ही शालू नेसा. तर मी म्हणायचे नको, ते आणले. पण काही काही चांगले असते ते पुरुष, नाही नाही नेसा ना तुम्ही जरा, हा शालू. आणि ती बाई पण म्हणायची, ज्याची बायको असेल ती, काही नेसा ना, कसा दिसतो तुम्हाला, छान दिसेल. आणि मग ते मी नाटक, त्या बायका त्याला चिडवायचा, तो बघ काय म्हणतो बघ, तुझ्यावर माझं प्रेम आहे. कुठेतरी मध्येच अंगठी घालायचा सीन असेल, समजा साखरपुडा होतोय आमचा, असं असेल, बघ तो बघ काय करतोय. मग ती इतकी लाजून चूर झालेली असायची. अशी ही त्या प्रेक्षकातली गंमत किंवा त्या हिरोईनची गंमत. आणि तिथे त्या सत्यनारायणाच्या पूजेसमोर तेव्हा 3 पैसे, 2 पैसे, 5 पैसे, 10 पैसे, 4 आणे, 8 आणे आणि रुपया अशी नाणी होती माझ्या वेळेला. तर 3 नाणी लोकांनी टाकलेली असायची पूजेसमोर. त्याच्यावर बुक्का, तुळशीपत्र, हळदी कुंकू सगळं असायचं. सकाळी निघायची वेळ झाली की ते लोक तो फडका गोळा करायचे, मोड गोळा करायचे, एका फडक्यात बांधायचे आणि मला अगदी गाडीवर येता येता द्यायचे, ही घ्या, मग काय सांभाळून घ्या, एवढे जमलेत आमच्याकडे. मी पण काही बोलायचे नाही, कारण मला तेव्हा तेवढ्याही पैशाची गरज होती. बरोबर. मग मी ती घरी आणायचे, एक पातेली घ्यायचे, गरम पाणी करायचे, त्याच्यात ती सगळी मोड टाकायचे, त्याच्यातला बुक्का बिक्का तुळशी सगळं काढून टाकायचं, ते फडक्याने पैसे पुसायचे. तेव्हा कुठे 80, 120, 150 असे पैसे जमायचे. आत्ताचे की तेव्हाचे? तेव्हाचे सांगते. तेव्हाचे म्हणजे तेव्हाचे म्हणजे आत्ताचे किती होते असतील? काय पण 70-80 रुपये वगैरे, म्हणजे आता काय सांगायचं, आत्ताचे 10 रुपये तर 10-20 रुपये. तेव्हाचे तेवढे. तेव्हा ती 3 पैसे 2 पैशाची नाणी असायची ना सगळं. आणि पंचक्रोशीतली लोक यायची, मग ती घरी येऊन मी मोजायचे ना, तेव्हा 100, 120, 80 असं काहीतरी झालेलं असायचं त्याच्यात गणित. एकदा तर मला 70-75 सुद्धा रुपये मिळालेले आहेत. पण मी ते बघायचे ना, कारण मला तेव्हा त्याची सुद्धा गरज होती त्या पैशाची. आणि नंतर मग आमची मानधन आमचं वाढत गेलं. तुम्ही लोकांनी, तुम्ही जे आधीचे आर्टिस्ट आहात ना, त्यांनी एक जे लेवल फिक्स करून ठेवली आहे ना, की आता आम्हाला कोण बोलूच शकत नाही की एवढं कमी तू मानधन घे. म्हणजे आता जरी कोण असं बोलतो, शेवटी मी जेव्हा नाटकात, हौशी नाटकात जेव्हा काम केलं, तर मी 7,000 रुपये घेतले. हा, आणि आता ते चालू आहे. आता ते चालू आहे. म्हणजे असं जेव्हा कधी आम्हाला कोण म्हणतं ना की नाही कमी करा, तेव्हा आम्ही हे बोलू शकतो की नाही, तेव्हापासून हे चालत आलंय आणि आम्हाला तुम्ही तेवढं आमचं मानधन येते. बरोबर. आणि कधी कधी असं होतं की आम्ही म्हणतो ना कमी करा वगैरे, आम्हाला म्हटल्यानंतर आहे ना, आम्ही हे सांगतो की मग आम्ही आमच्या ज्युनियर्सना काय सांगू, ते लोक आता आम्ही तुम्हाला मानतो कसं, तुम्ही ते मानधनाची लेवल सेट करून ठेवली. बरोबर. आम्ही असं कमी घेतलं तर साहजिक आहे अजून ते कमी होणार पुढच्या वेळेला. आणि मग मुली करणार काय? मग मी 500, 700, मग 1000 असे माझे झालं मानधन. नंतर मग 1.5, 2 असे ते वाढत गेले. बरोबर. आणि नंतर मग हे पूजेच्या समोरचे पैसे देणं हे बंद झालं, कारण तेव्हा मग थोडी डेव्हलपमेंट आली, गाड्या आल्या लोकांच्या, थोडे मुंबईकर यायला लागले नाटकात काम करायला. मग ते चाकरमानी काम करायचे तिकडनं येऊन. मग ते मी सांगितले, बाबा माझे आता 1000 रुपये मी घेते, तर देत असत. जाण्याचा खर्च, किंवा बाई आता जाण्याचा खर्च नाही जमत पण मी 1000 रुपये देतो, ठीक आहे चालेल. पण असं मी कधी कुणाला नाराज केलंच नाही, म्हणजे पैशासाठी मी कधी असं कुणाला हे नाही केलं, कारण तो काळच तसा होता एकदम. आणि मी स्वतः गरीब कुटुंबातली असल्यामुळे माझ्याकडे ते डोक्यात जे मिळतंय ते घ्यायचं, पण कलेला महत्व आणि सचोटीने आपली कला सादर करायची, एवढा माझा एम होता पहिल्यापासून. आणि आता एवढं सांगितल्यानंतर आम्हाला अजून एक गोष्ट समजली की तुम्ही वयाच्या 6वी पासून तुम्ही नाटकात आहात. तर 6वी पासून आई आजी हे पूर्ण प्रवास, म्हणजे बायको वगैरे सगळं आलं त्याच्यामध्ये. तर लग्नाच्या आधी काय आपण बाबांचं प्रिन्सेस असतो, सो ते सगळं अलाउड असतं नाटक वगैरे. पण लग्नानंतर मग सरांनी म्हणजे काकांनी कशी साथ दिली? मुळात काय आहे, आमची जी जोडी आहे ती दोघांची कलाकार जोडी आहे. आणि माझा असा एम होता पहिल्यापासूनच की मी आधी लग्नच करायचं नाही असं माझ्या डोक्यात होतं, आणि केलं तर मला कलाकार नवरा पाहिजे होता. तर त्यावेळेला आकाशवाणीवर ते तबला वाजवायचे. आणि एका नाटकातच अचानक गोवेकरांना जमलं नाही म्हणून ते पेटी वाजवायला माझ्याबरोबर आले. मी काय ह्या स्टँडवर ते आले होते, म्हणजे कोण, सुनीता बापट. म्हटलं मी येतोय पेटी वाजवायला. म्हणजे ठीक आहे. ते मागे बसले होते, आम्ही पुढे बसलो होतो. आम्ही बोललेलं नाही, चाललेलं नाही, गाणे अप्रतिम वाजवलं नाही. आणि त्या दिवशी त्यांना त्या नाटकाला वरवडेगाव पेटीसाठी त्यांना बक्षीस मिळालं. इतकी सुंदर पेटी वाजवलं. आणि ते तबलजी माझ्या बरोबर होते तिथले गावातले, ते म्हणाले, अहो सुनीता हा भारीच मुलगा आहे एकदम, काय हात आहे म्हणाले. ते मुळात तबलजी आकाशवाणीवर ते तबला वाजवायला जायचे.
आणि नंतर मग मी म्हटलं अरे वा, मग हा म्हटलं व्यवस्थित आहे मुलगा, म्हणजे फसवणारा पण नाहीये. म्हटलं याल काय पुढे, येशील काय पुढे कधी लागलं तर. हो म्हणाले, मी तबला पण वाजवतो, पेटी पहिली ओळख आमची. मग नंतर जसं जसं जिथे उपलब्धी नसेल, मग पेटीला हवाय तर पेटी, तबल्याला हवाय तर तबला, असं होता 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 मी त्यांना आवडायला लागले. मला पण ते आवडले. वडिलांना विचारलं, ते म्हणाले चांगला आहे, कलाकार आहे मुलगा, मनगटात त्याच्या ताकद आहे, हिंमत आहे. कारण दादांना त्यांचा तबला माहिती होता, आकाशवाणीवर वगैरे ते वाजवायचे, त्या फुल स्टेशन झालेलं होतं, फुल प्ले स्टेशन. आणि नंतर मग ते माझ्यावर साथ करताना दादा पण माझे यायचे बरोबर, ते बघायचे. आणि मग असं दोघांच्याकडून घरातून होकार मिळाला आणि आमचं अगदी साधं सुटसुटीत लग्न झालं. त्याच्यानंतर ह्यांना बराच आमचा मध्ये स्ट्रगल झाला. मग आम्ही रिक्षा घेतली. मग आता ह्याच्यातनं शोधायचं काय नवीन प्रपंच चालवण्यासाठी. बरोबर. तर मग ते काय करायचे, गाण्याला चाली लावायचे माझ्या नाटकातल्या. आणि ती गाणी एवढी फेमस व्हायची गावातून की मग ते कुठल्या तरी गावात म्हटलेलं गाणं आणि ते प्रेक्षक आलेले असतील, तर मग ते काय म्हणायचे, ते आमच्या गावात म्हटलं होतं ना, ते बाई सांगा गाणं म्हणायला. मग ती मी गाणी म्हणायचे. अतिशय सुंदर पेटी वाजवायचे, सुंदर तबला वाजवायचे. आणि मग आम्ही पार्श्वगायन सुरू केलं. काही अंकानंतर पार्श्वगायन करायचं असं, म्हणजे आई जाते तर मग आईवर काहीतरी, हे आम्हीच सुरू केलं. मग म्युझिक सुरू केलं. आम्ही एक टेप घेतला होता, त्याच्यावर आम्ही बासरीचे सूर, संतूरचे सूर असं आम्ही काढायला सुरुवात केली. असं आम्ही म्युझिक द्यायचो, असं आम्ही रिक्षेत सगळं टाकून द्यायचो. मग हे पेटी वाजवणार असतील तर तबलजी कोणतरी घ्यायचा, तबलजी हे तबला वाजवणार तर पेटीवाला कोणतरी. आमची रिक्षा होती, रिक्षेतनं आम्ही जायचो. पार्श्वसंगीत, तुझं हे म्युझिक देणं, हे सगळं. मग ते स्वतः गायचे, माझी गाणी बसवायचे. नंतर मी थोडंसं मेकअपचं पण डेव्हलप केलं, म्हणजे असं कुठे जर मेकअप नसेल तर मी मेकअप पण करायचे. काही ठिकाणी लेडीजचा मेकअप मॅडम तुम्ही कराल का, बाई हा मी करते मेकअप, असं करायचे. काही ठिकाणी मला म्हणायचे तुम्ही जरा दिग्दर्शन कराल काय, करते. कुठलंही अंग मी ठेवलेलं नाही करायचं, फक्त लाईट आणि ह्याच्यात आपल्याला चढताच येत नाही बरोबर. तेव्हा लाईटचं असं काय एवढं स्पॉट डिबलचं हे नव्हतं. आणि नंतर नंतर टेक्नॉलॉजी आल्यानंतर मग त्यांची लोक यायला लागली. तर असं आमचं लग्न झालं. नंतर मग ते आकाशवाणीत नोकरीला लागले. त्यांच्या स्वतःच्या हिमतीवर त्यांनी बऱ्याच ग्रेड मिळवलं. ते ए ग्रेड व्होकॅलिस्ट आहेत, ए टॉप म्युझिक कंपोजर आहेत, पंडितही त्यांना डिग्री मिळाली आहे. त्याशिवाय सगळी वाद्य वाजवतात ते, पखवाज वाजवतात, तबला वाजवतात, ढोल वाजवतात, सगळं वाजवतात ते. आणि त्याच्यानंतर जेव्हा जेव्हा मी नाटकाला जायचे तेव्हा ते मला सांगायचे, माझ्या जेवणाची काळजी करू नकोस, तू जा, तू प्रयोग करून ये, मी माझं बघतो. म्हणजे साथीदार असा असला पाहिजे आपला, की तू आता कुठे चाललीस, माझं जेवणाचं काय, असं त्याने कधीच केलं नाही. आता सुद्धा जेव्हा मी महिना ह्याला जाते परीक्षक म्हणून, बरोबर, पूर्ण महाराष्ट्रात, तेव्हा तो माणूस स्वतःच स्वतः काय ते करतो, जेवतो. कधीही मला आजपर्यंत त्यांनी नकार हा कधी दर्शवलेलाच नाही कुठे. पिक्चरमध्ये काही मी कामं केली, छोटी छोटी केली, काही सिरियलमध्ये कामं केली. तू जा, तुला जी संधी मिळते इथे राहून, तुला ते मला आत्ता अजून सांगतात की तू व्यावसायिकला मुंबईत जा. म्हणून ते मी जेव्हा गेले होते मुंबईला प्रलंच्या सांगण्यावरून, तेव्हा ते म्हणाले होते. तेव्हा अगदी जेव्हा सुरुवातीला गेलं, माझी मुलगी 3.5 वर्षाची होती, तेव्हा माझ्या बहिणी, माझी आई, सगळ्यांनी मला साथ दिली. आणि ते म्हणाले आम्ही तिला सांभाळू, अक्का तुला एवढी सुंदर संधी आली आहे. ती केव्हाची तुला सांगते, प्रभाकर पणशीकरांचं तो मी नव्हेच गाजलेलं नाटक, तो फिरता रंगमंच त्यांनी प्रथम आणला. त्या फिरत्या रंगमंचावर मला त्यांनी अचानक, तेव्हा लँडलाईन होती माझ्याकडे, आणि त्यांनी फोन केला. त्यांनी कुठेतरी माझा पूर्वी आवाज आणि नाव माझं ऐकलं होतं, आणि कुणाकडून तरी माझा पत्ता मिळवला आणि फोन नंबर मिळवला. आणि म्हणाले माझ्या नाटकात मेन रोल आहे सुनंदा जातार, तर तो आधी मला वाटलं कोणतरी चेष्टा करते, मी प्रभाकर पणशीकर बोलतोय आणि तू माझ्या नाटकात काम. म्हटलं कुठलं नाटक, तो मी नव्हेच फिरत्या रंग. म्हटलं मी ऐकलं होतं, मी नाटक बघितलं नव्हतं. म्हटलं थांबा, माझे मिस्टर आकाशवाणीत आहेत, मी त्यांना विचारते आणि मग तुम्हाला सांगते. हे म्हणाले सोडू नकोस संधी, मी पण रजा टाकतो आणि येतो तुझ्याबरोबर. तर म्हणाले गोवा आणि कोकण दौरा आहे, तेव्हा तू काम करायचेस. आणि तो एक अनुभव म्हणजे विलक्षण अनुभव, तुला सांगते कसा तो. तर मग माझी आधीची नाटकं इकडे घेतलेली होती, दुसरी काही नाटकं होती, त्यांना मी रिक्वेस्ट करून त्यांना दुसऱ्या लेडीज दिल्या त्यावेळेला, 1-2-3 नाटकांना. त्यांना चालेल म्हटलं, अशी संधी आली मला, आणि ते ऐकणारे होते, बरोबर, त्यामुळे दिल्या. आणि मग आम्ही 2 जण गेलो गोव्याला. गोव्याला पहिला प्रयोग होता, हाऊसफुलचा बोर्ड लागलेला, आणि पणशीकरांची गाडी चालेल नाही तिथे. नाही असू दे, काही प्रॉब्लेम नाही, काका बोलू शकतात. पणशीकरांची गाडी झाली नाही. आणि नंतर मग गाडी आली,
गाडी आल्यानंतर ते दाढी करायला बसले आणि मला फक्त माझ्या डायलॉगचं स्क्रिप्ट पाठवलेलं होतं. पूर्ण नाटकच नव्हतं माझ्याकडे. तोमी नव्हे केवढं गाजलेलं नाटक, तेव्हा माझे फक्त डायलॉग त्याच्यात आणि त्याच्या खाली एक एक वाक्य साधारण लिहिलेलं होतं, म्हणजे 4 वाक्य तसं. आणि मला म्हणाले बस अनुया इथे बस, प्रॅक्टिस घेऊया. आणि ते दाढी करता करता प्रॅक्टिस घ्यायला लागले. आणि ते जे वाक्य म्हणत ना त्याच्यावर मला काहीच बोलता येईना. ही वाक्य नाहीयेत, करेक्ट म्हणाले. ही वाक्य मी ऍडिशन देतो, ऍडिशनल घेतो म्हणाले. ही तुला दिली नाहीयेत मी वाक्य. तेव्हा आता मी म्हणतोय ना त्याच्यावर तुला उत्तर पण सांगतो. ती कोर्टातली जबानी होती. तर म्हणाले असं असं बोलायचंय, हे लिहून. आणि तिथे ते दाढी करताना मेकअप करताना ते मी सगळं लिहून घेतलं. ती तेवढ्या वेळात मी पाठ केली मेकअप करता करता आणि पहिला प्रयोग अतिशय सुंदर झाला. आणि त्यांनी मग सांगितलं नाही या सगळ्यांनी इकडे, याला म्हणतात कोकणचं टॅलेंट. आणि उत्कृष्ट फुल हाऊसफुल प्रयोग, हार घातलेला होता बोर्डाला. आणि मग जेव्हा सगळा दौरा झाला, कोकण गोवा दौरा झाला आणि नंतर मग इथे तेव्हा सावरकरला ते आले होते. मला म्हटलं सर्टिफिकेट हवे, म्हणाले देणार तुला फोटो. आणि मग इथे आल्यानंतर नीना कुलकर्णी वगैरे सगळे आलेले होते. त्यांनी मला स्टेजवर बोलावलं, प्रेक्षकात आहे का इथे अनुया बाम कुठे आलेली, असं त्यांनी बोलावलं. मला इतकं कसं तरी झालं, बापरे हे माझं का नाव घेत आहे, काय तुला यावंसं वाटत नाही मला भेटायला. म्हटलं हा माणूस कुठे मला ओळखणार आहे, खूप वर्षामध्ये निघून गेली नाटकाची. आतीये म्हणाले. आणि सुंदर सर्टिफिकेट, माझ्या त्यांच्याबरोबरचा फोटो, असं मला दिलं नाही. मी कृतकृत्य झाले एकदम. ही माझ्या आयुष्यातली फार मोठी भेट. कारण एवढ्या दिग्गज माणसाबरोबर आपल्याला काम करायला मिळणं आणि तोही चांगला रोल सुनंद दातारचा, खूप मस्त. तेव्हा सुद्धा हे माझ्या बरोबर आले. त्यांच्या माणुसकीची एक ही सांगते तुला, कसा माणूस असतो. म्हणजे एवढा मोठा कलाकार असून देश विदेशात त्याने दौरे केलेले असून सुद्धा ते म्हणाले, म्हटलं माझे मिस्टर आहेत बरोबर, हो पांचाळ त्यांचा तबलजी, आजपासून तू तबला वाजवू नकोस, हे तबलजी आहेत. सगळ्या गाण्यांना ह्यानी तबला वाजवलं नाही. म्हणजे का की ह्यांचं पण ते सुट्टी टाकून आले आकाशवाणीतून. हा कलाकार आहे तर त्या कलाकाराला तो मान देणं आणि त्यांचं नुकसान पण आहे. असं आम्हाला दोघांना त्यांनी काम दिलं नाटकात. मी काम करत होते, हे तबला वाजवत होते. असं खूप छान माणूस. म्हणजे तुमची ती एक जोडी होती आणि अजूनही आहे, मानतात अजूनही. लोकांना माहिती आहे की कुठेही आम्ही गेलो तरी अवधूत बाम अनुया बाम गाण्यांच्या पाठचं सिक्रेट आज आम्हाला समजलं नाही. गाणी म्हणजे मी, माझा आवाज मला आवडायचा, माझ्या आईचा आवाज खूप छान होता. म्हणजे चाली त्यावेळच्या हे मला सांगते ती. मी म्हटलं हा असतं म्हणजे आधीचं कुठचं तरी असेल. बरोबर, सिक्रेट समजतंय काय. नाही चाली होत्याच. आणि खूप गावातनं पण ह्यांची ओळख व्हायच्या आधी पण काही गावातनं जे पेटीवाले होते ते पण मला शिकवायचे, ती पण पाठ करायचे. पण हे आल्यानंतर माझ्या गाण्यामध्ये खूप डेव्हलपमेंट झाली. आणि ती कशी, तर ते मला पुढ्यात बसवायचे. सुनीता आहे बघ, हे जरा असं म्हटलंय, हे असं केलंय बघ, म्हणून बघ ही ओळ. आणि ती मग म्हटल्यानंतर ना इतकं छान वाटायचं की प्रेक्षकांच्या टाळ्या मिळायच्या. आणि ते म्हणायचे बापट मॅडम, बाम मॅडम मस्तच गातात हो, एकदम सुंदर, अजून एक गाणं गा तुम्ही. आणि हे स्वतः असायचे ना पेटीला वगैरे, त्यामुळे हे त्यातलं मला खासा अजिबात नाही. आणि मग त्याची एक गंमत सांगते, हे समोर बसून पेटी वाजवायचे. तर मग गावात जे कोण असतील माझ्याबरोबर हिरोचं काम करणारे, ते मरणाचे घाबरायचे. आणि ते म्हणायचे ताई आता म्हणजे आता समज अंगठी घालायचं सीन आहे किंवा तो हातात हात धरतोय, तर ते म्हणायचे भाऊजींना जरा खाली मान घालून बसायला सांगा. तर मग मी त्याला सांगायचे, मग ते अजिबात वर बघायचं नाही, मग ते खाली पेटी. एवढे ते घाबरायचे लोक. त्याला कापरं सुटायचं. म्हणजे हे समोर. आणि आम्ही कसं बाईचा हात हातात घ्यायचा. म्हणजे एक माझं पण ते वजन मी ठेवलं होतं पहिल्यापासून. त्यामुळे आणि एवढा बिनधास्तपणा नव्हता लोकांच्या, म्हणजे अजूनही नाहीये. म्हणजे थोडं थोडं कुठेतरी डेव्हलपमेंट आहे, पण हे थोडस 4 हात लांबच असायचे सगळे. कारण माझा रागीट चेहरा, माझं ताडफाड बोलणं. नाही तेव्हा मी असं ठेवायचे, तेव्हा असं मी काही वेळेला पूर्ण कॅरेक्टर मध्ये असं शेड दाखवायच्या आधीच ऍक्टिंगला सुरुवात. जर कोण आलं ना तिथे असा की तो काय विषयात बोलतो पुढे. बापरे, कोण एकदा म्हणजे असं जर नॉर्मल राहिलं तर कोण म्हणणारच नाही बाबा. मुळात माझा रागीट स्वभाव नाही, मी सगळीकडे ऍडजस्ट करून घेते. तर आता तुला सांगते, आणि त्याचा माझा फायदा कसा झाला की मी आता कीर्तन विशारद झाले. तर दादर माटुंगा कॉलेजची मला ही डिग्री मिळाली. आणि ती मी वयाच्या 62व्या वर्षी मी सुरू केलं आणि 64व्या वर्षी मी विशारद झाले. आता माझं वय पुढच्या महिन्यात मला 67 वर्ष लागेल.
आणि फर्स्ट क्लासने पास झाले मी. आता मला लोक कीर्तनाला बोलावतात गावागावात. तर आता अशी गंमत झाली की त्या आमच्याकडे नाटकात काम करायला यायच्या, त्या कीर्तन करतात म्हणून ते मग लोक भेटायला येतात, त्यांची नातवंड माझ्या पायावर घालतात, कारण ती नारदाची गादी आहे, तो माझा मान नव्हे, त्या गादीचा मान आहे. आणि मग त्या आपल्या मुलांना आठवणी सांगतात की आम्ही बाईंबरोबर काम करायचो तेव्हा मी हिरोचं काम करायचो, अमुक करायचो. काहींच्या मुलांबरोबर पण मी कामं केलेली आहेत पुढे पुढे. तेव्हा असं वय जाणवत नव्हतं माझं त्यामुळे. आणि त्याचा फायदा म्हणजे नाटक आणि गाणं हे जर तुमच्याकडे दोन्ही असेल आणि तार्किकता म्हणजे पटकन बोलणं, स्पॉन्टिनियस, तर तुम्ही कीर्तन करू शकता. कारण कीर्तनकार एक उत्तम नट असावा लागतो. हा, ते दोन्ही माझ्याकडे असल्यामुळे ह्यांची जोड आहे मला, की झांज कशी वाजवायची, चिपळ्या कशा वाजवायच्या, कुठले म्हणजे एखादी ओळ कशी हळू आवाजात म्हणायची, कशी मोठ्या आवाजात म्हणायची, कुठल्या शब्दांची भेग कशी पाहिजे, ह्याचं ज्ञान मला पूर्वी नव्हतं. रेडिओत मी प्रोजला चांगलं बोलायचे, पण गाण्यातलं एवढं मला कळत नव्हतं की भावगीत म्हणजे काय. तर ते मी त्यांच्याकडून शिकले सगळं. म्हणजे काही वेळेला तर अगदी गाणं म्हणताना अशा धारा यायच्या डोळ्यातून. मग ते लोकांना इतकं अप्रिशिएट व्हायचं की काय गाणं म्हटलंय, एकदम बाई खुश व्हायचं. त्या बायका पण रडत असायच्या पुढे प्रेक्षकातल्या, पण त्याचे मार्क ह्या ना सगळे. काका जेवणातलं मीठ अगदी अळणी. आणि आजही त्यांचा ह्या वयात पण मला असा सपोर्ट आहे, तो राहणारच आहे. आणि हे गुण माझ्या मुलीच्यात पण आलेत. माझी मुलगी योगा आणि म्युझिक मध्ये मास्टर केलंय तिने, ती पुण्याला असते. ओके. आणि अप्रतिम गाते पण, सुंदर बोलते पण छान. तिची पण मुलाखत झालेली आहे, आमच्या तिघांच्याही मुलाखत दूरदर्शनवर 1-1 तासाच्या झालेल्या आहेत. त्यामुळे दोघांचंही म्युच्युअल असं तिच्यात आलेलं आहे. छान, ती मोठे मोठे सेशन वगैरे घेते सगळीकडे योगाचे. छान, ती पण मस्त, तिचं बोलणं फ्लुएंट बोलते एकदम. तर असं आमचं हे कला वैभव, म्हणजे आम्ही हे घर कलेवर बांधलेलं आहे. जेव्हा ह्यांना नोकरी नव्हती, फुलप्ले स्टेशन नव्हतं, कॅज्युअल जायचे ते आकाशवाणीवर. त्याच्यानंतर मग ते फुलप्ले झाल्यावर ह्यांना नोकरी परमनंट झाली, म्हणजे पेन्शनेबल सर्व्हिस, सेंट्रल गव्हर्नमेंट. तेव्हा आम्ही हे कलेवर बांधलेलं घर आहे आणि त्याला म्हणून आम्ही नाव कला वैभव दिलंय. असं आमच्या ह्या कलेचं वैभव आहे. सुंदर. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया की म्हणजे हा आमच्या जे आता आमच्या जनरेशनच्या ज्या मुली आहेत, ज्या लेडीज आर्टिस्ट आहेत, महिला कलाकार, त्यांच्यामध्ये तुम्हाला आवडणारी महिला कलाकार कोणती? म्हणजे हौशी म्हणतेस? हौशी. मला तूच आवडतेस. तसं ते सांगते. आता जेव्हा या रमेश भाटकर स्मृती स्पर्धा झाल्या तेव्हा मी अनेक ठिकाणी नाटकं बघितली. बरोबर. आणि मी ह्यांना येऊन सांगितलं होतं माझ्या मिस्टरना की स्वातीची मुलगी आज नाटकात होती आणि खरंच तिला चांगली समज आहे म्हणजे नाटक विषयाची, आणि चांगलं काम म्हटलं केलं तिने. आणि तेव्हा मी तुला म्हटलं होतं ना आपण एकदा भेटू, बोलू म्हणून. आणि परत गायकवाड वहिनींची तू नात, त्यामुळे तो पण एक वेगळा हाय, वेगळं फिलिंग आहे. आजोळी तेवढं जास्त, पण तू चांगलं हे करतेस, म्हणजे तुला आहे त्याची समज. खूप डेव्हलप कर अजून त्याच्यात. मी सांगितले ते सगळे मुद्दे लक्षात ठेव. नक्की. वाचन चांगलं वाढव, फ्लुएन्सी आण तुझ्या बोलण्यात सगळीकडे. आणि व्हेरिएशन चालवायचं तेच आहे की मला शिकायला मिळू दे लवकर सगळ्यांकडून. त्याच्यासाठी अभिवाचन स्पर्धा वगैरे ह्याच्यात भाग घ्यायचा. चांगले चांगले काय कार्यशाळा आल्या तर त्या बघ. नवीन नाटकं बघ येतात, ती कंपनीची नाटकं बघायची. जास्त मोबाईल मध्ये शिरू नको, चांगलं असेल ते घे त्यातलं. आम्ही नाटकासाठी जास्त युज करतो. तसंच कर. आणि वाचन कर, चांगलं वाचन कर ना. माझ्याकडे खूप सारे विषय आले होते की तू हे कर, तू त्या विषयावरती बोल. म्हटलं मी नाटकातली आहे, माझं म्हटलं रक्त ते. मला म्हटलं नाटक पुढे जात असेल तर मी म्हटलं ते चालू करून उपयोग आहे. तुला पुढे मिळू शकते चांगली संधी, तू जर केलंस त्याच्यात डेव्हलप ना. कठीण आहे ते, पण आपण जर करायचंच म्हटलं आणि देवावर श्रद्धा ठेवायची, रंगभूमीवर श्रद्धा ठेवायची. रंगदेवता एकदा प्रसन्न झाली ना तुमच्यावर, म्हणजे माझे असे काही अनुभव आहेत की इतकी मी जागरणं केलेली असायची आणि मला असं दमायला व्हायचं आणि मला वाटायचं रे बापरे आजचं नाटक कसं नाही. पण तो मेकअप एकदा चेहऱ्याला लागला की मी सगळं विसरून जायचे आणि आपोआप ते यायचंच तोंडातून. म्हणजे ती एक रंगदेवता प्रसन्न असते आपल्यावर. ती केलेली आपण इतक्या वर्षाची जी सेवा आहे ना ती लागू पडते तिथे. पण ते नटराजाची कृपा, तुमची पण कृपा. मला तर छान वाटते, मला खूप छान वाटते. आणि मला ही पण आवडते, रक्षिता पालव. त्या सिनियर आहेत मला, सांगते म्हणजे ती पण चांगलं करते काम. अशा 2 लेडीजचं मला तुमचं काम आवडलं आतापर्यंत बघितलेलं आहे. ओके. आता मी ह्या गोष्टीकडे वळेन की आताच्या पिढीला तुम्ही काय सांगते, म्हणजे असे आहेत ना की बाबा एक स्टेज आता रंगभूमी, हौशी रंगभूमी कमी होते
तर मी ऍक्च्युली सुबोध धावेंना सुद्धा हा प्रश्न विचारला होता की काय म्हणाल, तर ते म्हटले की एकांकिका स्पर्धेचं आयोजन कमी होतंय, पण ऍक्च्युली आपल्याला माहितीये की खरं तर हौशी कमी होते, खूपसे स्टेज कमी झालेत. तर पिढीला तुम्ही काय सांगाल की नाटकाकडे या? तुझं आता कॉलेज पूर्ण झालं का? हा, पण बघ तू म्हणजे असं ते म्हणाले तेच मी तुला सांगेन की एकांकिका ह्याच्यातनं तुम्हाला म्हणजे तो एकच अंक असतो किंवा दीर्घांक, त्याच्यातनं तुम्हाला पुढे जाता येतं, स्वतःला आजमावता येतं आणि त्याच्यात शिकायला मिळतं तुम्हाला की बरोबरच्या कलाकाराबरोबर आपण कसं बोलायचंय, कशी आपली डायलॉग डिलिव्हरी पाहिजे. आणि त्याच्यानंतर हळूहळू आता 3 अंकी नाटकं नाहीच आहेत, 2 अंकीच येतात. आणि मेकअपवर जास्त लक्ष न देता एक्सप्रेशन्सवर लक्ष द्यायचे. आणि त्याच्यासाठी समजा तर डोळ्यातून भाव दाखवायचे, तर मग डोळ्याला मेकअप कसा पाहिजे आपल्या करायला, मग तो भडक पाहिजे का, जास्त आयलाइनर वापरायचंय का, बरोबर, जिथे नकोच आहे मेकअप तिथे तुम्ही मग ते काही व्यायाम आहेत ते व्यायाम करायला शिकायचे. डोळ्यांचे व्यायाम आहेत, पेन्सिल तोंडात ठेवून बोलण्याचे व्यायाम आहेत, फेस एक्सप्रेशन्स आपण कशी द्यायची, त्याच्यासाठी ओंकार साधना आहे. रोज चालायला जा तुम्ही, की तुम्ही ऍक्टिव्ह राहता, फिटनेस राहतो. डायटिंग फायटिंग अजिबात करायचं नाही, माझा काडीचा त्याच्यावर विश्वास नाही. कारण मी जशी पूर्वी होते ज्या वजनाची, आजही माझं 54 किलो वजन आहे. म्हणजे मला पूर्वीचे लोक अजून म्हणतात तुमच्या काडीचाही बदल झालेला नाही. तेच ब्लाऊज मला अजूनही होतात, तशीच मी दिसते. आता थोडाफार फरक होणार आपल्या चेहऱ्यात होतो तेवढा, पण माझे अजूनही कार्य एवढं मोठं आहे ना की तो फरक नाही जाणवत. खूप जण म्हणतात. आणि ती मी अशी कुठली डायटिंग कर, व्यायाम कर, पण जेन्युअनली 67 असं म्हणजे 60s वाटतच नाहीये. मी म्हणते जास्तीत जास्त एक 40-45 बरोबर इथपर्यंत. पुढच्या महिन्यात 67 लागेल मला, आणि मला असंच राहायचंय. मी अजिबात स्वतःला, मला म्हातारं म्हटलेलं आवडत नाही. मला कोणी म्हटलं ना म्हातारी आली, तुम्ही कॉन्फिडेंटली 45 सांगून टाका आणि सगळ्यांना पटणार आहे. नाही सांगते तुला, असं म्हणतात हा म्हातारी आली, तर असं मी सांगते अगं नका म्हणू असं. म्हातारी मला नव्हे, दुसऱ्याला सुद्धा असं कोणतरी म्हणतात ना ती बा म्हातारी आली. नाही, आपण म्हातारे व्हायचं नाही, आपण कायम तरुण राहायचे. आणि ही जेव्हा तुम्ही जिद्द बाळगाल ना, तुम्ही आतून पाहिजे, तुमच्या आतून तुम्ही एव्हरग्रीन असलं पाहिजे कायम, साहजिक. आणि आपली आपली काळजी घ्यायची. म्हणजे तूप खाता आलं तर खायचं, खाशील तूप तर येईल रूप असं म्हणतात. ताक प्यायचं, बाहेर जाताना हे तुमचे पिझ्झा बर्गर याच्यावर जास्त भर द्यायचा नाही, चायनीज जास्त खायचं नाही. ते मी नाही म्हणजे आता आम्ही सांगू तुम्हाला, ते पटणार नाही की पातळ भात जेवा. आता मी अजूनही कुठे जायचं असं, आजच आम्ही दोघांनी जेवलंय, आम्ही कुठेही जायचं असं तरी ह्या वयाला ते आमच्या सोटच आहे. पण केव्हाही पूर्वीपासून आम्ही तो जेवत आलो की तुम्हाला दिवसभर जरी काही मिळालं नाही अन्न खायला, तरी तो भात इतका दम धरतो तुमच्या पोटात, आणि तो पौष्टिक आहे कारण ती पेज आहे, त्याच्यावरची ती बळकटी आणते तुमच्या शरीराला. मेथकूट, तूप, भात. कुठेही जाताना शक्यतो पाणी घरून न्यायचं आपलं, गाडीत जाताना कुठलं पिऊ नका पाणी जास्त. आणि जाताना गाडीवरनं तुम्ही जाता, केस मोकळे असतात तर ते केस जरा बांधा. गाडीवरून जाताना तिथे काय करायचे, केस मोकळे सोडून, केसांची वाट लागते, डॅमेज होतात. केसाला कानाला बांधा काहीतरी, तुमच्या हे लावा डोळ्याला. त्या सुविधा आहेत तुम्हाला, तर आमच्या वेळेला ते नव्हतं काही. तर असं सगळं करा, ओंकार साधना करा, चालायला शिका. आणि ज्या ज्या कला आहेत, आता गाडी तर तू शिकलीच आहेस, पोहायला शिक. पोहण्यासारखा व्यायाम नाही, सगळं करू शकते असं वाटतं नाही, पण आपल्याकडे सुविधा आहेत त्या. मी ट्राय करते की मी शिकायचं मला खूप शिकवायला पण ट्राय करतात, पण मला ती पाण्याची भीती एवढी वाटते. फोबिया आहे तुला? म्हणजे मला टब मध्ये असं काय काय वेळेला होतं ना, आपण ते फेस साठी हे करतो. वाटतं तुला ते होईल, तुला येईल तुला ते. तरी मी असं हे टाकलं ना, मला भीती वाटते. नाही बाबा, नाही नाही नाही, गोष्ट. आणि आपण जे काम करणार आहोत ना, ते आपल्या घरातल्या आरशात आपण करून बघायचं, ते डायलॉग करून बघायचे, एखादं वेअर करायचंय आपल्याला काहीतरी, तर ते आधी करून बघायचं घरी की कसं दिसणार आहे, कशी दिसणार आहे मी. एखादा फोटो, आता काय आपल्याकडे सुविधा आहेत, मोबाईल आहे, आपण सेल्फी काढू शकतो, कुणाला सांगू शकतो एवढं शूटिंग करून दाखव मला. तर हे सगळे फायदे आहेत ना, ते तुम्ही घेऊ शकता. नाही. आणि स्वतःला फिट ठेवायचं, फिटनेस. मला हे होतंय, मला अमुक झालंय, डॉक्टर आपला कमी असला पाहिजे, शक्यतो नकोच. आजीबाईचा जो बटवा आहे पूर्वापार चालत आलेला, त्या बटव्यातली जर तुम्ही औषधं घेतली, ती आपल्या आजूबाजूला घरात सगळीकडे असतात, त्याचा जर तुम्ही फायदा उचललात आणि सकाळी लवकर उठायला शिका. लोळत राहायचं नाही, किती माझा आज रविवार आहे, नाही, सकाळी उठायचं आणि जी जी काही आहेत आपली कर्म, नित्यकर्म, ती सगळी करायची. देवाला मानलंच पाहिजे, ही भूमिका असलीच आहे. देव नाही, अमुक नाही,
काहीतरी आपल्याकडे मी असलंच जेव्हा पाहिजे. रात्री शोवरनं एकटीच येते ना, जाते बरोबर. ते एकटीच मी शोवरून, तर रात्री 2:30-3 वाजता वगैरे ट्रॅव्हल करते. तर सगळेजण मग विचारतात, तुला भीती नाही वाटत? मी काय सांगू त्यांना, मी हेडफोन्स मध्ये हनुमान चालीसा ऐकत येते. बरोबर, भीती बरोबर. वाटत असते, पण ठीक आहे, म्हणजे एक आहे. आणि मी अजून एक म्हणजे एक प्रश्न मी विचारेन, पण त्या हेडफोनचा सुद्धा एक हा आहे, तोटा पण आहे. कानाला भैरत्व खूप येतं त्याने. vibration होतात. म्हणजे ते हो, जास्त हो, पण हो. काही जण आता बघ, तुमच्यासारखी मुलं मी बघितलेत की हेडफोन लावतात आणि झोपतात गाढ. नंतर नंतर prompting ने ऐकायला मग यायची. नंतर मग त्यांच्या कानाला दोष निर्माण होतो. हो. तर ते जेवढं आता हे खाणं आलंय ना, तसं कचकडी जीवन झालेलं आहे आपलं. तर त्यामुळे आपण आपला फिटनेस वाढवायचा. सगळं जास्तीत पोटात जास्त. काय जातं त्याच्यावरती डिपेंड करतं. हा, त्याच्यात तुमचा चेहरा बोलतो. पोटात काय आहे तुमच्या ना गेलेलं, त्याच्यावर तुमचा चेहरा समजतो. हा. तर ते लक्षात ठेवायचं हे सगळं. आणि आताच्या पिढीला पण हेच मी सांगेन, जास्तीत जास्त लेडीज जेंट्स दोघांनाही, म्हणजे ज्यांना काम करायचं आहे नाही करायचं, कारण हे क्षेत्र खूप मोठं आहे. तुम्ही लेखक होऊ शकता, दिग्दर्शक होऊ शकता, संगीतकार होऊ शकता, लाईटमन होऊ शकता, नेपथ्यकार होऊ शकता, मेकअप, बरीच क्षेत्र आहे त्याच्यात. Yes. अँकर होऊ शकता. लेखक झालात तर तुम्हाला लोक वाचायला मिळतात. तुम्ही लोक जी वाचलेली असतात गर्दीमध्ये, तर त्याच्यातनं तुम्ही जर स्वतःला डेव्हलप केलं तर तुम्ही लेखन करू हो शकता, हो हो. सादरीकरण करू शकता. म्हणजे अशा खूप संधी आहेत ह्याच्यात. आणि मुंबई पुण्यासारख्या शहरात तुम्ही गेलात, तुमच्याकडे पाठबळ तुम्हाला असेल, तुमच्या घरच्यांचं तेवढी तुमची आर्थिक स्थिती असेल, बरोबर. तर जायला सुद्धा हरकत नाही. म्हणजे थोडंसं आपण तिथे छान शिकायचं आणि परत आपल्या मायभूमीत येऊन त्याचा उपयोग करायचा आपण. हे महत्वाचं हे आहे. महत्वाचं, हे शेवटचं महत्वाचं हा. होतं. आणि परदेशाची जास्त कास धरू नका मनाशी, किती मोठं झालं तरी. आपल्या मातीला आपण विसरायचं नाही. मला आपली माती परगावाची खूप पण चांगली नाही आहे. होत. मी म्हणलं रत्नागिरीत आहे बाबा मस्त. आणि ते म्हणजे लिटरली मुंबईचे लोक येऊन बोलतात की नाही खूप धाकाधुकीचं जीवन आहे, नको बाबा. त्याच्यापेक्षा इथे आणि आणखीन एक मी सांगेन की जेव्हा आपण एकत्र काम करत असतो आणि समजा तुझ्याबरोबर एखादी दुसरी लेडीज आहे, दुसरे काही जेंट्स आहेत, तर ते विचारतात कसं झालं बाई काम? छान झालं. फुकटचा सल्ला कुणाला द्यायचा नाही. ओके. कारण तो जेव्हा विचारतो ना, तेव्हा तो 3 वेळा विचारू दे तुम्हाला, नाही पण खरं सांगा मला कसं झालं. तेव्हा तुम्हाला कळू दे की त्याला कळकळ आहे बरोबर विचारायची. म्हणजे काहीतरी त्याला जाणून घ्यायचंय माझ्याकडे. बरोबर. नाहीतर तुम्ही मगाचं ते चुकलं त्याचं, तिला आधी भारी येत आहे, ती मला चुकलं सांगते, असं पण म्हणतात. बरोबर. त्यामुळे त्याला किती कळकळ आहे तुमच्याकडनं जाणून घेण्याची ती कळू दे. मग तुम्ही त्याला सगळ्यांच्या समोर सांगू नका, बाजूला सांगा तुझं हे चुकलं, बरोबर. हे असं पाहिजे होतं, पण मी तू 3दा विचारलेस म्हणून मी तुला सांगते, आता तुला बघ, म्हणजे ते आवडतंय का बघ. असं फुकटचा सल्ला कधी कुणाला द्यायचा नाही, आपण वाईट होतो. आणि आपण कितीही मोठे झालो तरी आपले पाय जमिनीवरच ठेवायचे आणि गगनाला हात लावायचा प्रयत्न करायचा, पण पायांची ही सोडायची नाही जमिनीवर. ती मुळं घट्ट राहिली पाहिजेत, पाय रोवून राहिले पाहिजेत आपले, हे लक्षात ठेवायचं. हे इम्पॉर्टंट होतं. आणि चेहरा कायम हसरा ठेवायचा, आनंदी ठेवायचा. लोकांना आपलं स्माईल बघितल्यानंतर वाटलं पाहिजे अरे प्रसन्न व्यक्तिमत्व आहे. आपलं दुःख दुसऱ्याच्या खांद्यावर हलकं करण्याचा कधी प्रयत्न करू नका. आणि उपयोगही प्रत्येकाच्या आयुष्यात स्ट्रगल येत असतो. प्रत्येकाला कृष्णाच्या वॉर्डरोब मध्ये सुद्धा सुखाचा सदरा नव्हता. बरोबर. तेव्हा आपल्याला कुठे असणार आहे? तेव्हा आपण हे लक्षात ठेवायचं की दुसऱ्याच्या खांद्यावर कधी मान ठेवून रडायचं नाही. आपण तो स्ट्रगल झेपवायचा, त्याच्यातनं मार्ग काढायला शिकायचं. त्याच्यातनं नक्की तुम्हाला संधी मिळते आणि दिसायला लागतो मार्ग आणि जायचं पुढे. थँक्यू. महिन्याला माझी 25-26 नाटकं असायची. बापरे. आणि तेवढ्या प्रॅक्टिसेस मॅनेज हो, करायच्या. एकदम म्हणजे शाळेतनं वगैरे त्या प्रॅक्टिस असायच्या. खूप नॅरो रोड असायचे, असे बस जायचीच नाही आतमध्ये, चालत जायचं. म्हणजे 5-5, 6-7 मैल मी चाललेली आहे. तुला माहिती की बुद्धवाडी कुठे असते प्रत्येक गावाची, तेव्हा घाट्या, वाहन नाही. आणि अशा परिस्थितीत आधीची नाटकं झालेली 10-15 नाटकं असतील, ते जागरण डोळ्यावर घेऊन जायचं, नाटक करायचं, परत उतरायचं, खाली येऊन थांबायचं पहिल्या बसला, असं करायचं. त्या बत्तीची तुला गंमत सांगते, बत्त्या जेव्हा टांगल्या जायच्या तेव्हा गावातल्या बत्त्या गोळा करून आणत, लाईट यायच्या अगोदरची गंमत. तर इकडनं ते ओपन स्टेज असायचं आणि इकडनं एक कुत्रा यायचा धावत, इकडे आंबा पडायचा स्टेजवर, कुणाचं तरी मांजर यायचं प्रेक्षकातलं, बैलगाडी समोर लावलेली असायची, त्यांना गवत घातलेलं असायचं. मग ते मध्ये जसे माना हलवले काही घुंगूर वाजायचे त्यांचे. आणि मग अगदी डोळ्यात पाणी आणते आणि मी रडणार, तेवढ्यात ते म्हणायचे थांबा बाई,
आम्ही बत्तीला पंप मारतो, परत तसंच उभं राहायचं, सगळ्या बत्त्या परत प्रकाशमान झाल्या की मग परत रडायला सुरुवात करायची. असे पेशन्स कठीण आहे, थांबायचं तेच घेऊन. आणि नाही बापरे, खूप कठीण आहे एकदम, प्रचंड. एका ठिकाणी असं झालं होतं, म्हणजे एक माझ्या ह्याच्यात घडलेला एक प्रसंग सांगते की मी ही अशी नाटकं करत गेले, पण जेव्हा आपल्यावर एखादा प्रसंग येतो तेव्हा आपण काय करतो, तर तेव्हा सुद्धा मी लोकांचीच गैरसोय होणार नाही याचा विचार केला. नाटक होतं सासरे बुवा जरा जपून, नेवऱ्याला नाटक होतं, निवेंडी किंवा नेवरे, आणि त्यांचा मेकअप मला झाला नाही. बरं, थ्रू आउट माझा मेन रोल त्याच्यात, पूर्ण नाटकभर मी स्टेजवर असते. ते म्हणाले काय करायचं ताई, तुम्ही मेकअप करायला आमचा. आम्ही सगळ्या पात्रांना मेकअप केला, पूर्ण मेकअप केला, माझी भूमिका मी केली. आणि माझे वडील आदल्या दिवशी वारलेले होते, तो दिवस होता दुसरा. आणि जेव्हा दिवस मी मेकअप काढला तेव्हा मला अतोनात रडायला आलं की आज आपल्या वडिलांचा तिसरा दिवस आहे. आणि मग मी घरी आले. असं खूप वेळा दुःख नसतं म्हणतात, शो मस्ट गो ऑन. आणि हे म्हणजे हे जेव्हा एखादी स्त्री करते ना, एखादा पुरुष करेल पर्यंत ठीक आहे, पण जेव्हा स्त्री करते, ही स्त्री जेव्हा असं कुठच्या तरी प्रसंगातून पुढे जायला बघते त्यावेळेला नावं सुद्धा पण ठेवतात. आणि मी एक ब्राह्मण कुटुंबातली मुलगी, त्या काळात मी एकटी काम करायचे. आणि मला सगळे म्हणजे गाडी तळावर आमची काही नाटकांच्या तालमी व्हायच्या, तर ते सगळेजण चालत रात्री 12, 12, 1ला मला घरी सोडायला यायचे. मी एकटीच असायचे त्यांच्यात, परत ते सोडून मला तेवढे आपापल्या घरी जायचे. तर काही लोक माझ्या वडिलांना म्हणाले, माहितीये का तुमची मुलगी रात्रीची एकटी. हो म्हणाले, मीच सांगितलंय तिला यायला. असे माझे वडील एकदम भारी होते, माझ्या पाठीशी असे आधारस्तंभासारखे होते ते उभे. पाठीशी त्यामुळे मी एवढी आज म्हणजे आज मला आता 50 वर्ष झाली रंगभूमीवर येऊन, तरी सुद्धा लोक मला अजून बोलावतात. आणि आता सांगायचं म्हणजे मला राज्य नाट्य स्पर्धेला गेले 12 वर्ष मी प्राथमिक आणि अंतिमला परीक्षक म्हणून माझी नियुक्ती झालेली आहे. त्यामुळे सगळा महाराष्ट्र माझा फिरून झालाय, पुणा, मुंबई सगळे झाले, औरंगाबाद, जळगाव, नाशिक, सोलापूर. त्यामुळे ते पण लोक आता मला ओळखायला लागलेत की बाम मॅडम. म्हणजे तिथेही आम्हाला असे काही अनुभव आलेले, तर मी सांगते की ह्या मांडवा खालून मी गेलेली आहे, त्यामुळे कुणावरही अन्याय मी होऊ देणार नाही. जे खणखणीत नाणं आहे त्यालाच मी बक्षीस देणार. 3 परीक्षक कधीही तडजोड करत नाही कशातही, ते गरजेचं आहे. त्यामुळे माझं नाव आहे, सगळीकडे घाबरतात पण मला, कोणच परीक्षक यावर्षी बाम मॅडम. आणि ते करावं लागतं, आपलं काहीतरी असं एम ठेवायला पाहिजे, हत्सा राखून ठेवायला लागतं आपला. कारण कुठेतरी इथेच म्हणजे मी म्हणून मी खूपच ज्युनियर आहे, पण आम्ही जेव्हा परीक्षकांकडे बघतो तेव्हा आम्ही एक नाटक करतो, इकडे नाटक चालू असतं, पण एका साईडने आम्ही आमचा हक्क मागत असतो की हा की नाही तुम्ही आम्हाला द्या, तो न्याय द्या. बरोबर आहे. तर सांगायचं, तू मगाशी जो प्रश्न विचारलास ना, तर ह्या गैरसोयी आणि आताच्या सोयी म्हणजे गावागावातून थिएटर बांधले गेले, ग्रीन रूम आहे, जायला यायला मुलींना गाडी आहे, मेकअपची सोय आहे, तुम्हाला कार्यशाळा आहेत अभिनय शिकण्यासाठी, मोबाईलवर तुम्हाला आज सर्च केलं तर काही मिळू शकतं. आणि गाण्यांसाठी पण तुम्ही नुसतं जरी तोंड हलवलं तरी गाणी टेप करून लावली जातात. असं आता हल्ली गाण्याचे नाटकं मला वाटतं फार दुर्मिळ, म्हणजे संगीत नाटकं करतात ती मोठी नाटकं. आता हळूहळू मी सुरुवात केली आहे. आई म्हणायची आधी आवाज तेवढासा चांगला नाही आहे माझा, पण हळूहळू म्हटलं की आता काय म्हणजे रेकॉर्डिंग असते वगैरे इथपर्यंत ठीक आहे, पण तिथपर्यंत त्याचा सहारा घेणार. बाय एनी चान्स कधी जर लाईट वगैरे गेला तर काय. आणि लोक कशाला म्हणजे आपल्याला जर मानधन देत आहेत तर ते ह्या गोष्टी म्हणजे गायन पण असतं ना त्याच्यामध्ये, जे मानधन त्याचं आपण घेतो. आणि युजली मग ते समोरचं सांगत की रेकॉर्डिंग आहे, तुम्ही कशाला टेन्शन घेता. मी त्यांना विचारते, तुम्हाला माझा थोडासा खराब आवाज आहे, तुम्हाला चालेल का? तुम्ही गा ना, म्हणतात तुम्ही प्रॅक्टिस करा. लाईव्ह गाणं हे फार मोठं आहे आणि मी हे केलेलं आहे लाईट नसताना, आणि त्यामुळे माझ्या आवाजाची क्वालिटी जी आहे ना ती अजूनही मी मेंटेन वगैरे काही केलेलं नाही आवाज, पण आकाशवाणी आणि एक दैवी देणगी, गॉड गिफ्ट आहे ती मला. त्यामुळे माईक जेव्हा नव्हते तेव्हा पण मी रंगमंचावर जे पहिलं वाक्य बोलायचे ते शेवटच्या प्रेक्षकापर्यंत ऐकायला जाईल असं, म्हणजे माझा आवाज तसा आहे. आजही मी किती मोठ्या आवाजात बोलू शकते आणि तेवढ्याच कमी आवाजात पण बोलू शकते. ती खरंच खूप चांगली गोष्ट आहे. चांगली गोष्ट वरून हौशी रंगभूमीवरती सगळ्यात चांगला आलेला अनुभव. हौशी रंगभूमीवर आधी काही गमती सांगते तुला. ओके. अनुभव सांगतेस ना, त्याच्यात ज्या काही गमती घडायच्या
एकदा मी माझ्या बोटातली अंगठी रत्नागिरीच्या दुकानात आणली होती त्या नाटकात घालायला. गावखडीला नाटक होतं, गावखडी वा पूर्णंगड, आणि वर ताडपत्रे असायच्या घातलेल्या. आणि नंतर माझ्या हातातली अंगठी पडली काहीतरी करताना, मारताना म्हण किंवा काहीतरी. नंतर त्यांना म्हटलं जर बॅटरी आहे ना, मी अंगठी तपासते. म्हणजे अंगठी तुम्हाला मिळणार नाही. म्हटलं का नाही मिळणार? तेव्हा ते म्हणाले आपण नाटक कुठे करतोय तुम्हाला कळलंय का? म्हटलं हो, पूर्णंगड का गावखडीत. आपण एका विहिरीवर नाटक करतोय. तुम्हाला एक मोठा प्रसंग सांगायचा, हा प्रसंग. आणि आता अनेक वर्षांनी मी त्या गावात गेले. हा आडिवरे गाव. तर ती जी तो जो हिरो माझ्याबरोबर तेव्हा काम केलेला होता तो आता गेला. तर त्याच्या बहिणीने मला ती आठवण करून दिलं. तो म्हणाली तुम्हाला ताई तुम्ही नाटक केलं होतं ना विहिरीवर, तुमच्या अंगठी पडली, ती विहीर चला बघायला. अगो केवढा मोठा त्याचा व्यास आहे. आणि त्याच्यावर त्या फळ्या टाकून ती म्हणजे स्टेज उभारलेलं आणि त्याच्यात माझी अंगठी गेली. म्हणून मिळणार नाही तुम्हाला अंगठी. तर हा एक मोठा मजेशीर प्रसंग. मी आधी विचार करत राहिले की कुठल्या गावात करताय, म्हणजे कोणीतरी चोरली नाही किंवा काय. तुम्हाला पण तेच वाटलं असेल पहिले. माझ्या बऱ्याचशा मुलाखतीत हे सांगितलं. हे माझे एक दूरदर्शनवर 1 तासाची लाईव्ह मुलाखत झाली होती. म्हणजे मला मुलाखत बघायला मिळत होती. ऑल महाराष्ट्रात मला प्रश्न विचारत होते लोक, आणि 1 तासाची मुलाखत होती. तेव्हा मी असे काही प्रसंग सांगितले होते. तेव्हा लोक मला प्रश्न विचारत होते. आणि नंतर मग त्यांनी दूरदर्शनला सांगितलं की मुलाखत परत लावा. कारण कोकणातली मुलाखत म्हणजे हे प्रसंग. आता परवा आमच्याकडे प्रशांत दामले आले होते, तर त्यांनी विचारलं की असं कोणी आहे का इथे काम केलं. आमच्या सगळ्यांनी सांगितलं नाही, हा बघा अनुया मॅम. ते माझ्याशी इतका वेळ गप्पा मारत होते आणि इतक्या इंटरेस्ट घेऊन या सगळ्या गप्पा ऐकत होते. काय झालं, असं नाटक करत होता. बापरे, वेळे तुमचा एक प्रोग्राम ठेवायला पाहिजे. म्हटलं अशा खूप गमती जमती आहेत एकदम, खूप म्हणजे सांगता येणार नाहीत. तेव्हा मिशा लावल्या जायच्या. तर एका गावात, मला वाटतं वाटत गाव आहे ते, तिथे लाईट पण नव्हता आलेला, असं बत्तीवरच नाटक होतं. आणि मला एक अशी घोंगडी दिलेली होती बसायला. मी आपला माझा मेकअप करत होते. ते फणसाचं झाड होतं. त्या फणसाच्या झाडाला मी तो आरसा टेकवला आणि करत होते. मग ते म्हणाले बाई जरा आम्ही हे करतोय हा, घोंगडीच्या आचळ्या कापतोय. त्याने त्या आचळ्या माहिती ना घोंगडीला असतं ते. आणि नंतर तुमचा जर आरसा बाजूला घ्या. म्हटलं का? जरा वर चढतोय फणसावर. त्याने कुयरी काढून आणलं फणसाची. त्या कुयरीच्या चिकावर त्या घोंगडीच्या आचळ्या मिशा आणि दाढी म्हणून त्यांनी लावल्या. काय टेक्निक आहे बघ. आणि त्याला बारीकसा असा त्यातला घोंगडीचा दोरा असा काहीही कळलेलं नाही कुणाला. तेव्हा रक्त दाखवलं जायचं. तर रक्त दाखवायचं कसं, तर आतमध्ये ते प्लॅस्टिकची पिशवी शर्टाच्या आतमध्ये बांधली जायची. आणि मग तो दादा दादा, आणि मग ते दाबायची पिशवी. पांढरा शर्ट घालायला सांगायचं की त्याच्यावरती दिसलं शाई सगळी पाहिजे. अनेकदा बलून वगैरे ठेवतात, थटकन काहीतरी लागतं आणि पूर्ण सेटवाला नंतर बोंबट. आणि ते व्हाईट शर्ट म्हणजे ती लाल दिसलं पाहिजे ना लांबून. मग ते मस्त दिसायचं एकदम असं रंगीत. पण तेव्हाचे जे टेक्निक्स होते ना, म्हणजे आता नवीन मुलं बोलतात की बाबा आम्ही करतो, पण तेव्हाचे टेक्निक्स आणि आताच्या टेक्निक्स मध्ये खूप डिफरन्स. तर आपल्याला खास आपल्या नाट्यकर्म्यांच्या सन्मानासाठी छाया उपहारगृहाकडून हे छानसं सन्मान चिन्ह आलेलं आहे. तर मॅडम तुमचा सन्मान आम्ही करतोय इथे. अरे वा, खूपच छान आहे. आणि मलाही तुझ्याशी बोलून खूप छान वाटलं. छान मुलाखत घेतलीस तू, आणि परतही आवडेल मला बोलायला. आणि आम्ही अजून एक गिफ्ट आणलं. छान आहे. शुद्ध सोन्याचा आनंद अमेय ज्वेलर्स कडून आपल्याला एक छोटस गिफ्ट आलेलं आहे. क्या बात आहे. सगळ्यांना धन्यवाद, छायावाल्यांना पण आणि अमेय ज्वेलर्स वाल्यांना पण. सगळ्यांना माझ्याकडून धन्यवाद. खूप साऱ्या गप्पा झालेल्या आहेत आणि आता वेळ आहे आमची निघायची. म्हणजे मन माझं खूप जड आहे, पण मी काही नाही करू शकत, त्याला कुठेतरी थांबावं लागतं. पण ह्या गप्पा पुढे चालू राहतील. आता अनुया मॅडम मी मावशी ऍक्च्युली म्हणणार आहे, कारण माझ्या आईचे पण म्हणजे गुरुच म्हणेन मी. आणि सेम गाव माझं आजोळ इथे आणि मॅडम पण इथेच. तर मावशी सोबत खूप साऱ्या गप्पा झालेल्या आहेत माझ्या, आणि मला आता अजून एका मावशीला उद्या भेटायचंय. सो तुम्ही सगळ्यांनी उद्या पण असाच व्हिडिओ बघा युट्यूब चॅनलवरती. तुम्ही नोटिफाय करत राहा स्वतःला की बाबा मला बघायचंय, नवीन कोणाला तरी भेटायचंय. सो लवकरात लवकर आपण दोघं भेटूया. आणि दुसरं म्हणजे काय, तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा नाटकवाल्याची लेक. आणि
ह्या नाट्यदुर्गेला तुमचा आशीर्वाद आणि शुभेच्छा दोन्ही नेहमीच मिळत राहू देत. आणि तुला सुद्धा माझ्याकडून भरभरून शुभेच्छा तुझ्या पुढच्या आयुष्यासाठी. थँक्यू धन्यवाद. सो मच. असू दे, धन्यवाद. खूप खूप आशीर्वाद तुला. थँक्यू. तर आज आपण सुनीता बापट म्हणजेच अनुया बांग यांना भेटलो. पण असेच जर तुम्हाला अजून एका नाट्यदुर्गेला भेटायचं असेल तर बघत राहा नाटकवाल्याची लेक. आणि नाट्यदुर्गा ह्याला स्पॉन्सर केलेला आहे अमेय ज्वेलर्स आणि छाया उपहारगृह. आणि त्यांचे आम्ही खूप सारे धन्यवाद मानतो. आणि तुम्ही सगळ्यांनी चॅनल लवकरात लवकर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट सुद्धा करा. थँक्यू सो मच.